नमन तुका गोंयकारा. सगळ्या रेव्होल्युशनरी गोवन्स टीम तर्फे आमच्या सगळ्या गोंयकारांक जे आयज लाईव्ह माध्यमांच्यान जमल्यात तांकां सगळ्यांक काळजांतल्यान माय मोगाचो येवकार. आयचो हो इतिहासीक दीस. आयचो हो रेव्होल्युशनरी गोवन्साक लागून एक नेक्स्ट लेवल रेव्होल्युशन हाडपाचो इतिहासीक दीस जावन आसा. तर तुमकां सगळ्यां लागीं मागता की तुमी आपली बसका घेवची आणि तशेंच आयच्या ह्या दिसा तुम्ही सगळ्यांनी उमेदीन वाट पळयली. आमचे गोंयकार गोंयान आसात तशेंच भायर आसात, आख्ख्या संवसारान जे गोंयकार आसात ते सगळे गोंयकार एक जावन आयज उमेदीन वाट पळयतात केन्ना रेव्होल्युशनरी गोवन्स आयज आपली पार्टी इलेक्शनाक एंट्री करपाची एंट्री केन्ना करतली. सो आयच्या ह्या दिसा तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. आणि तशेंच तुम्ही जाणात आमकां ही मिटींग घडोवपाक लागून खुबश्यो अडखळ्यो येयल्यो. सरकार आमच्या फाटल्यान लागलो, परमिशन दिवपाक त्रास करूंक लागलो, अश्यो खुबश्यो अडखळ्यो जावन जाल्यो. म्हणटकीर आयच्या ह्या दिसा आमी अशें ठरयलें की आमी ही मिटींग जी आसा ई मिटींग करुया. ई मिटींग म्हणजे लायव्ह ब्रॉडकास्टिंग थ्रू आमी मिटींग करतात. तशेंच आतां हांव तुमचो आनी चड टायम घेयना. तुम्ही जाणात म्हाज्या फाटल्यान आयज हांगा ह्या कार्यावळीन आमचो मनोज बाब उलोवपाचो आसा. तर खुबशे अशें बरें दिसता एक अनाउन्समेंट करपाक की आयचो हो दीस जो आसा तो उमेदीन वचपाचो दीस आसा. तर ह्या रेव्होल्युशना फाटल्यान जो मेन खामो आसा, मेन मास्टर माइंड जो रेव्होल्युशनरी गोवन्साचो, तेका माचयेर आपया. तेजें नांव जावन आसा मनोज परब. थँक्यू गौरेश. सगळे गोंयकारांक रेव्होल्युशनरी गोवन्साचो नमस्कार. आयज गणेश जयंती. सो गणपती बाप्पा मोरया. देवी महालक्ष्मीक नमन करून लॉर्ड जिजस आनी सायबीण माय हांचो आशिर्वाद घेवन आयची जी आमची कार्यावळ आहा ती आमी सुरू करता. भरपूर दीस जाले लोक रावताले रेव्होल्युशनरी गोवन्साचे जे पॉलिटिकल पार्टी ना पॉलिटिक्सान जी एंटर करपाची जे ऑफिशियल डिक्लेरेशन आहा ते केन्ना जातले काय म्हणून. ऑलमोस्ट डिसेंबराच्यान आमी ट्राय करीत आसा. डिसेंबराच्यान आमी मिटिंगेक परमिशन्स घालता. पूण खंय ना खंय तरी हो जो सरकार आसा, बीजेपीचो गव्हर्मेंट आसा, तो आमकां करपाक दिना. आनी तेणी करपाक दिवंक ना. तेणी चिंतलें की जर रेव्होल्युशनरी गोवन्सान ओपन ग्राउंडाचेर मिटींग घेतली आनी त्या मिटिंगेक 15-20 हजार लोक येयले जाल्यार यांची जी बीजेपीची पॉलिटिकल पार्टी आसा नाल्यार खंयची दुसरी पॉलिटिकल पार्टी आसा ती त्याच दीस काबार जाता. आनी तांकां सगळें खबर आसलें, तांकां गॅरंटी आसली की रेव्होल्युशनरी गोवन्साची जी पॉलिटिकल एंट्री मिटींग आसतली ते मिटिंगेक मिनिमम 15 हजार तरी लोक येतलेच, जे हेंच्या नशिबान केन्ना पॉसिबल ना. हेंच्यांनी कितलेय बसी दवरले, हेंच्यांनी मोदी काडलो, राहुल गांधी काडलो, कोणाय वाडलो जाल्यार ती गर्दी हाडपाक हेंच्या कडेन पॉसिबल नासली. कित्याक रेव्होल्युशनरी गोवन्स हे फक्त मनोज परब ना जाल्यार विरेश बोरकर, विश्वेश नायक हेंचेर उरलेली ना. रेव्होल्युशनरी गोवन्स ही प्रत्येक घरान पावल्ली आसा, एवरी गोंयकाराच्या काळजान पावल्ली आसा. तेका लागून गोंयकार आपुणून हे मिटिंगेक येतात. आनी आपुणून गोंयकार सगळे रावल्ले केन्ना आमी पॉलिटिकल पार्टी डिक्लेअर करतले, केन्ना आमी पॉलिटिक्सान एंटर करतले आनी ऑफिशियल डिक्लेरेशन जातले म्हणून. 4 ते 5 मिटिंगे आमी घातले, कॅन्सल जाले. पूण फायनली आमी डिसायड केले की आमी टॅक्नॉलॉजी कित्याक यूज करची न्ही. जर हो सरकार आडोवपाक सोदता आमकां, जर आमकां तो थांबोवपाक सोदता, आमची जी गाडी आसा, आमची जी चळवळ आसा ती बंद करपाक सोदता, आडोवपाक सोदता, जाल्यार ही टॅक्नॉलॉजी यूज करून आमी फुडें वचपाचें म्हणून. आनी जेन्ना आमी हे डिसिजन घेतलें आमकां खुबश्या गोंयकारांनी सांगलें बेगिनांतले बेगीन तुमी डिक्लेअर करा, आमी रावला म्हणून. सो आमी हे डिसिजन घेवन आमी आयज ही कार्यावळ दवरलेली आसा, आयज हो इव्हेंट दवरलेलो आसा. जे कोण गोंयकार पळयता ही लायव्ह ब्रॉडकास्ट जे चलता ते पळयता, तांकां सगळ्यांक हांव अपील करता, तेंच्यांनी प्लीज जर फेसबुकार पळयता, युट्यूबार पळयता ना खंयसरूय पळयता, तेंच्यांनी शेअर करचें सो दॅट मॅक्झिमम लोकां कडेन पावोनी, मॅक्झिमम लोकांक हें पळोवपाक मेळोनी. कित्याक
ह्या दिसाक लागून भरपूर लाखांनी लोक गोंया भायर हे जगार खंय खंय आसा गोंयकार ते सगळे गोंयकार रावल्ले. सो मॅक्झिमम शेअर करा. मॅक्झिमम लोकांक जी तेंची पॉलिटिकल पार्टी जर तेंचे कितें तरी आसा रेव्होल्युशनरी गोवन जे स्वताचे कितें तरी आसा जे एक नेक्स्ट लेवल वयता ते नेक्स्ट लेवल वयता हे पळोवपाक मेळोनी. तुम्ही सगळे जाणा आसतले 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा आमी लिबरेट जाले. हेका लागून आमच्या जाणट्यांनी आपले रक्त दिले, सॅक्रिफायसीस दिले. 450 वर्सांचे जे पोर्तुगीज राज्य असले ते राज्य खंय ना खंय तरी काबार करून उडयले आनी आमकां गुलामगिरी मुक्त केले. एक्चुअली गुलामगिरी मुक्त आमी जाल्ले. पूण ते गुलामगिरी मुक्त जाल्ले आमी ऑन पेपर, नाजाल्यार आमकां एक राज्य मेळ्ळें, आमकां भारत देशाचो आमी पार्ट जाले. पूण मनांतल्यान जे आमी लिबरेट जावपाक जाय आसले, मायंड आमचे जे लिबरेट जावपाक जाय आसले ते जावंक ना. जे मायंडसेट स्लेवरीन आसले ते मायंडसेट तशेंच उरले आमचे. कितलीं वर्सां आमी स्लेवरीन जगले आनी अजून मेरेन जगता. अजून मेरेन अशें जावंक ना की आमी 100% ऑल क्लियर जाले म्हणून. अजून मेरेन आमच्या मनान ती मॉडर्न स्लेवरी आसा. अजून मेरेन आमच्या मनान तो भंय आसा. पोर्तुगीज गेले पूण भंय अजून तस्सो आहा. आनी ते भंय उरल्या कारणान अशें जालें की आमी जी सत्ता पोर्तुगीजा कडल्यान काडून घेतलेली ती सत्ता काडली आमी आनी कोणा तरी दुसऱ्या कडेन दिली. फायनली आमी स्लेव्ज उरले. आमी डिक्टेटर्सूच क्रिएट केले. आमी डेमोक्रेसीच्या नांवान आमी डेमोक्रेटीक पीपल म्हणून केन्ना वावरूंकूच ना. आमकां आमचे जे रायट्स असले, आमचे जे रेव्होल्युशनरी गोवन्स, आमचे जे गोंयकार म्हणून आमचे जे रायट्स असले, नाजाल्यार सिटीजन ऑफ इंडिया म्हणून जे आमचे रायट्स असले ते रायट्स घेवपाक आमी केन्ना झगडोकूच ना, नाजाल्यार ते रायट्स केन्ना आमी मागोकूच ना. आमी फक्त मॉडर्न स्लेव्स कशे भीक मागत गेले. कोण आमकां दितलो काय म्हणून वाट पळयत गेले, वाट पळयताले. एवरी डे आमी वाट पळयता की कोण तरी इलेक्ट जावन येतलो आनी तो आमकां कितें ना कितें दितलो म्हणून. एक जॉब पासून जर गव्हर्मेंट जॉब पासून आमकां दिलो जाल्यार आमी व्हडले उपकार कशे करता. तो आमी अशें करता की तेजी कितें तरी असेंब्ली आसा नाल्यार जो गव्हर्मेंट ऑफ गोवा आसा ती तेजी खंय तरी फॅक्टरी आसा आनी त्या फॅक्टरींतल्यान तो काडून आमकां जॉब दिता, नाल्यार त्याच्या इंडस्ट्रीन तो आमकां जॉब दिता म्हणून. आमी केन्ना चिंतूंक ना जो गव्हर्मेंट जॉब आमकां खंयचो MLA दिता तो आपल्या बोल्सांतले पयशे घालून दिना नाल्यार आपल्या फॅक्टरीन दिना. तो जॉब आमकां आमच्याच सरकाराचो दिता, आमचेच पयशे भितर लागता. सो तो आमचेर उपकार करिना हें आमी विसरले. आनी ते जॉब मागपाक आमी त्याच्या दारार वचत रावले आनी तेका राजा गेलो. तेका ते फिलींग हाडून दिले की तो एक कोण तरी डिक्टेटर आसा आनी आमी मॉडर्न स्लेव्ज आसा. ते काबार जावपाक जाय आसले. ते काबार आजून जावंक ना. लिबरेट जाले, कितलेशेच सरकार येयले, कितले चीफ मिनिस्टर येयले. तुमकां दाखयता हांव कितले चीफ मिनिस्टर आमच्या गोंयान फ्रॉम 1963 कितले चीफ मिनिस्टर येत रावले. स्लाइड. कितले चीफ मिनिस्टर येत रावले. ते चीफ मिनिस्टर डिफरंट पार्टीचे असले. फ्रॉम स्टार्टींग दयानंद बांदोडकर जालो, शशिकला काकोडकर जाली, प्रताप सिंग राणे. कितलीशीं वर्सां तो उरलो, कितलीशीं वर्सां तो चीफ मिनिस्टर उरलो. नेक्स्ट स्लाइड. मागीर चर्चिल जालो. चर्चिल जेन्ना चीफ मिनिस्टर जालो तेन्ना कितें जालें सगळ्यांक खबर आसा. खंयच्या कंडिशनान तो जालो, कितले दिसांक जालो. रवी नायक, विल्फ्रेड डिसा, परतो आमचो विल्फ्रेड डिसा, परतो प्रताप सिंग राणे, परतो विल्फ्रेड डिसा, मागीर लुइजीन फलेरो. अशें करून आमी लास्टाक पर्रीकरा कडेन पावले. परिवर्तन दिगंबर कामतीन जो स्कॅम केलो म्हणून पर्रीकरान सांगलें आमकां. 35,000 करोडाचो स्कॅम जालो. हो सरकार आमकां उडोवपाक जाय आनी परिवर्तन सरकार हाडपाक जाय म्हणून परिवर्तन सरकार हाडलो. हो परिवर्तन सरकारा कडल्यान भरपूर लोकांची आशा आसले की कितें ना कितें तरी बरें जातलें म्हणून. आमचें गोंय आसा तें सुदारतलें. आमकां ड्रिम्स दाखयल्ली, आमी फॉलो करताले तेका. आमकांय दिसतालें खंय ना गोंयाक एक नायक मेळ्ळो, गोंयांक एक चीफ मिनिस्टर मेळ्ळो जो गोंयचें बरें करतलो. गोंयची जी लूट चल्ल्या ती बंद जातली आनी गोंयकारांक गोंयचे रायट्स मेळटले. कित्याक पर्रीकराचेच एक स्टेटमेंट आसलें तितून तो म्हणटा की बाय 2022 गोंयान जे आसा मायग्रंट्स आसा ते गोंयकारांक आउट नंबर करतले आनी गोवा इज इन डेंजर म्हणून. सो आमकां दिसलें की हो गोंयकारांक लागून काम करतलो आनी गोंयकारांक तेंचे रायट्स घेवन दितलो म्हणून. 2000 सालान येयलो तो.
स्टार्टींग अशें दिसलें की जालें चल बरें जालें, कल्याण जातलें, आमचें परिवर्तन जातलें, खऱ्या रितीन परिवर्तन जातलें. पूण तें कांय आमकां दिसूंक ना. परतो 2012 तेंचो सरकार येयलो. 2012 परतो पर्रीकर, मागीर तो परतो डिफेन्स मिनिस्टर जालो. 2017 परतो BJP गव्हर्मेंट येयलो. इतले सरकार येयले, पूण ह्या सरकारान गोंयकारांक लागून एक असो अमेंडमेंट हाडूंक ना असेंब्लीन जितून गोंयकारांचे रायट प्रोटेक्ट जातले. हांव तुमकांच लोकांक विचारपाक सोदता की तुमीच तुमच्या भितर तुमी विचार करून तुमी पळया. एक 2 मिनटां काडून तुमी विचार हे जेन्ना लायव्ह ब्रॉडकास्ट काबार जातले तेन्ना 2 मिनटां काडून विचार करून पळया की आमच्या सरकारान आमचे गोंयकारांक राखपाक लागून, नीज गोंयकारांक राखपाक लागून, जेंचे जाणटे गोंय लिबरेट करपाक वावरले, रक्त दिले, सॅक्रिफायसीस दिले, ते गोंयकारांक राखपाक लागून, तेंच्याच जमनीन, आमच्याच जमनीन आमकां राखपाक लागून ह्या सरकारान कितें अशे कायदे हाडले. व्हडले व्हडले जाणकार जावन गेले, व्हडले व्हडले नेता, आमचो नार्वेकर जालो, खलप जाले, व्हडले व्हडले जे एडवोकेट जेंच्यांनी लॉ करपाक जाय आसले, पूण हे जे लॉ करपाक जाय आसले पळय ते लॉ कोणेच करूंक ना. सो लिबरेट जावन आमकां मेळ्ळें तरी कितें. तुमकां एक शॉकिंग फिगर सांगपाक सोदता हांव, दाखयतलो तुमकां फिगर. त्या फिगरान तुमी पळोवपाक शकतले. हो एक फिगर आसा गोंयचे जे आमचे वोटर्स आसा. 1963च्यान जे वोटींग स्टार्ट जाल्लें, 1963च्यान जे वोटींग कितले वोटर्स गोंयांत आसले ते इलेक्शनाचो एक डेटा आमकां तेंच्या वेबसायटीचेर, हो आमचो डेटा न्हू, हो गव्हर्मेंटाचो इलेक्शन कमिशनाची वेबसायट आसा, तेच्या वयलो एक डेटा दाखयता तुमकां की कशे वोटर्स इन्क्रीज जायत रावले, पूण गोंयकार कमी जायत रावले, पूण वोटर्स इन्क्रीज जायत रावले गोंयांत. 1967 जो डेटा तेंच्या कडेन आसलो, 1967 4,18,404 म्हणल्यार 4 लाख, ऑलमोस्ट 4 लाख इन 1967. तो चड इन्क्रीज जावंक ना. मागीर इन 1994 डायरेक्ट डबल जालो. फ्रॉम 1967 टू 1994 8 लाख 22,631. इन 1999 8 लाख, जो 1967 4 lakhs आसलो तो 1999 8 lakhs, ऑलमोस्ट डबल जालो. जेन्ना इंडस्ट्रियलायझेशन स्टार्ट जालें गोंयांत तेन्ना मायग्रंट इन्फ्लक्स येवपाक स्टार्ट जालो. तेन्ना वोटींग कार्डां मायग्रंटांची करपाचें चालू जालें आनी ते ह्या लेवलाचेर पावले. इन 2002 आनी 1 लाख वाडले, म्हटल्यार 5 वर्सान आनी 1 लाख वाडले, 9 लाख जाले. इन 2007 आनी 1 लाख वाडलो, 10 लाख जालो. आनी इन 2017 11 lakhs. आयज आमच्या ह्या माणकुल्या गोंयांत 11 लाख वोटर्स आसा. आतां हे वोटर्स कोण गोंयांत? आमचे गोंयकार, नीज गोंयकार काय मायग्रंट्स? हे जेन्ना आमी आमचे 40 कॉन्स्टिट्युन्सीचो डेटा घेवन बसले, एक डेटा घेवन बसले आमचे मतदाराचे अंडर आमी इलेक्शन कार्ड कॅन्सलेशन करपाचे जे मोहीम, जी एक्टिविटी आमी स्टार्ट केल्ली, तितून आमी सगळ्या 40 कॉन्स्टिट्युन्सीचे डेटा घेवन बसले की हितून मायग्रंट वोटर्स कितले आसा. जाल्यार प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन, इच अँड एवरी कॉन्स्टिट्युएन्सीन, जर ह्या सरकारान इतली वर्सां जे सरकार जाले, पोस्ट लिबरेशन जे सरकार जाले आनी आयच्या दिसा मेरेन, हे 2021 मेरेन ह्या सरकारान आमकां पयले दिले कितें? पयले दिले तेंच्यांनी आमकां हे वोटर्स, मायग्रंट वोटर्स. जाल्यार एवरी कॉन्स्टिट्युएन्सी मिनिमम 3,000 वोट मायग्रंट वोट बँक आसा. मिनिमम 3,000 वोट्स. आनी ती 10 ते 12 हजार मेरेन पावता. कितल्याशाच कॉन्स्टिट्युएन्सीन 7,000 8,000 अशी पासून आसा. आमचे गोंयकार कमी जायत आसा गोंयांत आनी मायग्रंटांची जी वोट बँक आसा पळय दिसान दीस वाडत आसा. आनी ह्या फॅक्टराचेर एक पासून पॉलिटिशियन, एक पासून पॉलिटिकल पार्टी उलयना. जे आमचे रायट्स आसा ते सगळे रायट्स, A to Z रायट्स, एज बींग अ वोटर, बींग अ सिटीजन, आयज सगळे तांकां वयता.
म्हणल्यार आमच्याच जमनीन आमच्याच गोंयांत जे रायट्स आमकां मेळपाक जाय आसले ते आमकां मेळना. सो इन डिटेल जर तुमकां सांगपाक गेलो, आमकां ह्या सरकारांनी इतलीं वर्सां जे सरकार येयले, इतलीं वर्सां जे पॉलिटिशियन येयले, सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल, सो कॉल्ड बोणे, कोणूय वॉट एवर, तो इंटेलेक्च्युअल आसूं, बोणो आसूं, कोणूय आसूं, लिडर ऑफ मासीस म्हणून जावन गेले, जाल्यार तेंच्यांनी आमकां दिलें कितें? गोंयकारांक पोस्ट लिबरेशन तेंच्यांनी दिलें कितें? सगळ्यात पयलीं म्हटल्यार जे गोंयांत नासलें, जे गोंयकारांनी केन्नाच पळोवंक नासलें, ते म्हटल्यार स्लम्स. जेन्ना कोण ट्युरिस्ट ना जाल्यार कोणूय भायल्यान एअरपोर्टार देंवता गोंयांत पावता, पयलें जें दर्शन देंवताना सोडून देंवलो की सोडूनच दी, देंवता तेन्नाच पयलें जें दर्शन मेळटा, पयलो जो व्यू मेळटा तेका, तो जुवारी नगर स्लम्स. आयज सगळे कॉन्स्टिट्युएन्सीन बारीक ना मोठे स्लम्स क्रिएट जाल्ले आसा. आमचे कोमदाद जो जागो आसा ते कोमदाद जाग्याचेर एन्क्रोचमेंट जाल्ले आसा, थोडे प्रायवेट लँडाचेर एन्क्रोचमेंट जाल्ले आसा, गव्हर्मेंट लँडाचेर एन्क्रोचमेंट जाल्ले आनी स्लम्स क्रिएट जाला. पणजी असल्या सिटीनी स्लम जाला, तालिगांव असल्या सिटी सामकी ऑलमोस्ट सिटीच ती, त्या सिटीन स्लम्स आसा आनी तेजी वोट बँक आसा एमएलएची. सेंटाक्रूज धर, इंदिरानगर, म्हापसा धर, येदे व्हडले ते फुकट नगर, कुर्चोरेर, A to Z कोलवाळे, सगळ्या जाग्यांचेर स्लम्स क्रिएट जाला. आयज गोंयकारांक रावतलो जाल्यार 100 स्क्वेअर मिटर प्लॉट ना, गोंयकारांक रावतलो जाल्यार एक घर ना. हो गोंयकारांचो जागो, गोंयकारांच्या रायटाचो जागो आयज हे स्लम्स क्रिएट जाल्ले, मॅसिव्ह स्लम्स. बॉम्बे जावपाक, धारावी जावपाक हांगा टायम लागपाचो ना, दिसान दीस वाडत आसा. एवरी डे स्लम्स वाडटा. नेक्स्ट. आतां हे स्लम्स वाडले, भायले स्टेटींतल्यान लोक गोंयांत येवपाक लागले, जुवारी नगराचेर लोक रावपाक लागले. पूण जो सगळ्यात व्हडलो फॅक्टर जो गव्हर्मेंट डिसायड करता, जो सरकार डिसायड करता, तो म्हटल्यार वोटींग, वोटर्स कार्ड. जाल्यार हेराल्डाचो एक रिपोर्ट आसलो जो 2017 येयल्लो, तेजेर क्लियरली बरयला अराउंड 15 to 20% ऑफ वोटर्स फ्रॉम जुवारी नगर हेंच्या कडेन ड्युअल वोटींग कार्ड आसा. ड्युअल म्हटल्यार तेंच्या स्टेटीन एक, गोंयान एक, दोन वोटींग कार्ड आसा. म्हटल्यार ते दोनाय जाग्यांचेर वोटींग करता, गोंयानूय करता, तेंच्या स्टेटीनूय करता. आनी इट्स अ क्रायम. तो क्रिमिनल एक्चुअली, तो क्रिमिनल जाता. हे जेन्ना तो करता तेन्ना तो क्रिमिनल जाता. पूण तो आयज क्रिमिनल आसून पासून तो आमचो सरकार डिसायड करता, आमचो पंच, आमचो ZP, आमचो MP तो डिसायड करता. आयज इल्लिगली येवन हांगा गोंयांत रावतात आनी ते आयज सरकार डिसायड करता आनी आमचे पॉलिटिशियन तांकां सपोर्ट करता आनी तांकां प्रोटेक्ट करीत आसा. नेक्स्ट. आतां हे मायग्रंट्स गोंयांत येयले. आतां खुबशे लोक म्हणटा आमी वी ऑल आर इंडियन्स, आमी म्हणटा आमी इंडियन, आमी केन्नाच म्हणूंक ना आमी पाकिस्तान बांगलादेशी ना जाल्यार आमी कोण तरी USA नाल्यार आनी खंयचे सिटीजन. वी आर ऑल्सो इंडियन, आमी इंडियन. पूण आमी खंयच्या दुसऱ्या राज्यान वचोन ड्युअल वोटींग कार्ड करिना, आमी खंयच्या दुसऱ्या राज्यान वचोन ड्युअल लोकांचे जागे एन्क्रोच करून, ग्रॅब करून तेंच्या जाग्यांचेर रावना, आनी सगळ्यात इम्पॉर्टंट आमी तेंच्या गांवांत नाल्यार तेंच्या स्टेटीन वचोन इल्लिगल बिझनस करिना. आयज तुमी स्लायड जी पळयता त्या स्लायडीन जे रायट कॉर्नराक आसा ते स्क्रॅप यार्ड, मॅसिव्ह स्क्रॅप यार्ड. अशी ऑलमोस्ट 56 स्क्रॅप यार्ड फक्त कोलवाळे गांवान आसा. एका गांवान 56 स्क्रॅप यार्ड्स जेंचे डेमोलिशन ऑर्डर आसा, पूण डेमोलिश कोण करिना. पंचायत रेडी ना, पंच सरपंचाक लागना, सरकाराक लागना, कोणाकूच लागना, सगळे शांत आसा. करोडांनी रुपया जोडटात ते इल्लिगल बिझनस करून गोंयांत येवन, पूण कोणाकूच तेचेर फरक पडना. खंयचीच पॉलिटिकल पार्टी, खंयचोच पॉलिटिशियन ह्या गजालीचेर उलयना. मार्केटात जर तुमी पळयशात जाल्यार मार्केटान आमचे जे गोंयकार बसताले तांकां डिस्प्लेस करून तेंच्या जाग्यांचेर आज हे लोक येवन बसला. रस्त्याचेर पळयत हे लोक येवन बसला. प्रत्येक जाग्याचेर तेंच्यांनी इल्लिगल धंदे सेटअप केल्ले आसा. आतां हांव जे पळयता, जे इंडियनाचे आमकां गजाली सांगता, जेंकां दिसता आमी इंडियन न्हू कशे,
तांकां विचारपाक सोदता कॉन्स्टिट्युशनान खंय बरयला, खंयच्या पेजीचेर बरयला नाल्यार खंयच्या आर्टिकलान बरयला की तूं दुसऱ्या स्टेटीन वचपाचो आनी इल्लिगल लँड एन्क्रोच करपाची नाजाल्यार इल्लिगल धंदो करपाचो. हे जर आमकां कोण कॉन्स्टिट्युशनान बरयला ते दाखयता. कोणूय जो आमकां आयज देशभक्तीचे गजाली सांगता तेका हांव एकूच सांगपाक सोदता, तेणी आमकां खंयच्या कॉन्स्टिट्युशनाचे, इंडियन कॉन्स्टिट्युशन जे आसा त्या बुकाचेर खंयच्या पेजीचेर खंयच्या आर्टिकलान बरयला की फ्री मुवमेंट जे आसा आमचे बिंग अ इंडियन, आमी खंयच्या स्टेटीन वचपाक सोदता. हे जे फ्री मुवमेंट आसा हे फ्री मुवमेंटाच्या अंडर आमी खंयच्या स्टेटीन वचपाचे, इल्लिगली लँड एन्क्रोच करपाची आनी इल्लिगल धंदो सेटअप करपाचो नाजाल्यार ड्युअल वोटींग कार्ड करून रावपाचे, खंयच्या पेजीर बरयला ते आमकां दाखोवपाचें. हे जर आमी दाखयता, आमी रेव्होल्युशनरी गोवन्स जे आयज डिक्लेअर करतले आमी पॉलिटिक्सान वयतले, एंटर करतले म्हणून, ते नेक्स्ट डे प्रेस कॉन्फरन्स घेता आनी आमी सांगता आमी पॉलिटिक्सान वचना म्हणून. ही चॅलेंज कोण एक्सेप्ट करता तेंच्यांनी एक्सेप्ट करची. आमकांय कळपाक जाय ते कॉन्स्टिट्युशन, कित्याक आमी जेन्ना जाणकारां कडेन उलयला, कॉन्स्टिट्युशनल एडवोकेटां कडेन उलयला, जे आमी वाचला, नेट केला, गुगल केला, बूक वाचला, तेतून आमकां तरी खंयच्या तरी पेजीचेर हे गजाली मेळोंक ना. तुमकां जर मेळा, तुमच्या खातीर जर कसले तरी अंधभक्तांक लागून जर कोणे तरी दुसरें कॉन्स्टिट्युशन जर बरयल्लें आसा जाल्यार तें कॉन्स्टिट्युशन हाडून दाखोवचें की तुमच्या खातीर असलें कॉन्स्टिट्युशन बरयल्लें आसा आनी ह्या कॉन्स्टिट्युशनान तें बरयलां म्हणून. नेक्स्ट. गोंयान कितलेशे टुरिस्ट येताले आनी कितले लोक गोंयान येताले एकाच कारणाक लागून. फॉरेनर्स येताले, फ्रीली घरान रावताले, फ्रीली बिचाचेर भोंवताले, केन्ना गोंयान कोणाक भंय नासलो. आमच्या गोंयांतले घरां जीं आसलीं, आमच्या गोंयच्या घरांक जे लॉक म्हणटा पळय ते नासले, कुलूप म्हणटा ते नासले. आमी खंयसरूय भोंवताले, दारां उक्तीं साडून लोक शेतांनी वयताले, लोक कामाक वयताले, भायर भोंवपाक वयताले, केन्ना कुलूप म्हणटा ते सोदचें पडटालें. केन्ना 8-10 दिसांक कोण वयता जाल्यार ते लॉक सोदचें पडटाले, आसा काय ना म्हणून. पूण आयज गोंयान जो मायग्रंट इन्फ्लक्स येत आसा तेंचे पुलीस चॅकींग जायना, तेंचे व्हेरिफिकेशन जायना, तेंचे बॅकग्राऊंड चॅक जायना आनी दिसान दीस क्रायम रेट आसा पळय ती वाडत आसा. ह्या स्टेटमेंटान तुमी पळयता मायग्रंट्स बिहायंड मोस्ट क्रायम्स इन गोवा. कोण म्हणटा? हांव म्हणना, रेव्होल्युशनरी गोवन्स म्हणना, स्टेटमेंट दिला डेप्युटी सीएमान. एवरी डे आतां थंय प्रुडंटाचो एक हें आसा, तितून कोण तरी अनिल तिगा म्हणून कोण तरी आसा, तेणी सिनियर सिटीजनांक कितें तरी मारलो कितें तरी, म्हणजे डिफरंट गजाली एवरी डे पेपराचेर येता हे क्रायम्स जाता म्हणून. हितून पुलिसांचेंय काम वाडलां, हितून आमचे गोंयचें जें नांव आसा तेंय पाड जालां. सो हे मायग्रंट्स येयले गोंयान, तेंच्यांनी केलें कितें? तेंच्यांनी आमकां हेंच दिलें, आमचें गोंयचें नांव पाड करून उडयलें. आयज गोंयान जे ट्युरिस्ट येता ते कमी जायत आसा, ते तुमकां फुडें दाखयतले आमी. पूण आमकां जो बेनिफीट मेळपाक जाय आसलो तो बेनिफीट मेळोंक ना. नेक्स्ट. आमचे जे इंडस्ट्रियलायझेशन जालें, इंडस्ट्रीज तुमी जर पळयता जाल्यार आमच्या इंडस्ट्रीन आयज जे कोण कामाक आसा, खंयची इंडस्ट्री काडून पळय, आमचे जे कामाक आसा तितून तुमी पळयशात जाल्यार फक्त मायग्रंट्स. तेंचो HR पयलीं म्हटल्यार भायलो आसतलो, तेंचे मागीर जे लेबर आसतले, जे स्टाफ आसतले ते भायले आसतले. म्हळ्यार एवरी टायम आमच्या गोंयान कितें येता तितून फर्स्ट प्रेफरन्स जो मेळटा तो मायग्रंटांक मेळटा. आनी हे सगळें एकाच कारणाक लागून, वोट बँक, दुसरें कांय रिजन ना. कोणाक उमेद ना जाल्यार हे मायग्रंट्सांक दवरपाक, नाल्यार इल्लिगली तांकां आमचे रायट्स दिवपाक. पूण तांकां आमच्या इंडस्ट्रीन आयज कामां मेळटा. आतां इंडस्ट्री जाले एक, आमचे जे गव्हर्मेंट जॉब्स आसा व्हेरी इम्पॉर्टंट, जे गव्हर्मेंट जॉब आमचे गोंयकार, खुबशे गोंयकार आमचे गव्हर्मेंट जॉबाक वचपाक सोदतात, लायनीन रावतात, आमदारां कडेन वयतात. आयज ते जॉब पासून, जेका लागून आवय बापूय वचोन आमदाराचे दारार वचोन तेचे आपली चप्पलां घासून काबार करून उडयतात, सकाळीं उठतात, रातची उठतात, तेच्या कडेन वयतात आपल्या भुरग्याक काम मेळपाक लागून. कितलेशेच गोंयकार गोंयान पट्टे घालून भोंवता की आपणाक ह्या फुडल्या इलेक्शनाक आपले जेन्ना हो आपलो आमदार येतलो तेन्ना काम जातलें म्हणून. जाल्यार ते गव्हर्मेंट जॉब पासून मायग्रंटांक दितात, इंडस्ट्रीन दिता ते दिता, गव्हर्मेंट जॉब पासून. हांव जे पळयतात गोंयकार तांकांय सांगपाक सोदता, आनी जे भक्त आसा स्पेशली, जे भक्त पळयतात, आयज कितलेशे भक्त पळयता आसतले, तांकां विचारपाक सोदता, तुमी सपोज कर्नाटकान गेले, ओरिसा गेले, बिहार गेले, आनी खंय महाराष्ट्रान गेले जाल्यार तुमकां तेंचो गव्हर्मेंट
बींग अ मोदी भक्त, बींग अ बीजेपी भक्त तुमकां जॉब मेळटलो हो आन्सर तुम्ही करपाक जाय. तुमच्या मनांगूच तुम्ही विचारा, तुमकांच विचारा क्वेश्चन, तुम्हीच आन्सर करा की तुम्ही जर तुमच्या बींग अ बीजेपी भक्त, बीजेपी सपोर्टर, बीजेपी एक्टिव्हिस्ट वॉट एव्हर तुम्ही झाले म्हणून बीजेपीचे मेंबर झाले म्हणून दुसऱ्या राज्यात जर गेले, तुम्ही गोंयकार आहात, तुम्ही जर महाराष्ट्रात गेले, कर्नाटका गेले, केरला गेले जाल्यार तुमकां ते स्टेट गव्हर्मेंट जॉब दितले काय ना. पूण आमचो सरकार कोणायकूय इन्वायट करतात, हांगा येता त्याचे वोटिंग कार्ड जाता, रेशन कार्ड जाता, रेजिडंट सर्टिफिकेट जाता, आधार कार्ड जाता, सगळे जाता आनी ताका गव्हर्मेंट जॉब मेळटा. जेन्ना इंडस्ट्रियल इस्टेट म्हणटा आमी, इंडस्ट्रियल इस्टेट आसता तितून जो जागो गव्हर्मेंट इंडस्ट्री सेटअप करपाक दिता, कित्याक लोकलांक जॉब मेळपाक जाय म्हणून, जे लोकल्स आसता तेंचे एम्पॉवरमेंट जावपाक जाय म्हणून, ते गांवचो उद्धार जावपाक जाय म्हणून. जाल्यार आमची मिनिस्टर जी आसा जेनिफर, तिचे एक स्टेटमेंट आसा, जे स्टेटमेंटान तिणी बरयला 80% जॉब रिजर्वेशन फॉर गोवन्स इन इंडस्ट्री इज नॉट पॉसिबल म्हणटा ती. जी जेनिफर थंय कामराभाटान इल्लिगल मायग्रंट वोट बँकाचेर डिपेंड आसा, तेंचेर जिखोन येता, ती जेनिफर मॉन्सेरात हेंच उलयतली, दुसरें काय उलोवची ना. दुसरें उलोवपाक तिच्या कडेन जावपाचेंच ना, कित्याक ती जर हें उलयलें जाल्यार तेची वोट बँक वयता, ती इलेक्शन जिखना. जेन्ना हरियाणा जितून बीजेपीचो गव्हर्मेंट आसा, ती हरियाणा आपल्या लोकलांक लागून 80% जॉब रिजर्वेशन दवरता. जेन्ना जगन रेड्डीचो सरकार आंध्र प्रदेशान आपल्या लोकलांक लागून 75% जॉब रिजर्वेशन दवरता, जाल्यार आमच्याच गव्हर्मेंटाक आमकां लागून, आमच्या गोंयकारांक लागून 75% जॉब रिजर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर कित्याक दवरपाक जायना. जेन्ना एक इंडस्ट्री सेटअप जाता, ते इंडस्ट्रीन जे स्कील डेव्हलपमेंट जावपाक जाय आसता. आतां जेन्ना एक इंडस्ट्रियल प्लॉट जालो, फॉर एक्झाम्पल आतां तुयें आमच्या पेडण्या तुयें हांगा इलेक्ट्रॉनिक सिटी येता. जेन्ना इलेक्ट्रॉनिक सिटी येता तेन्ना सरकाराक खबर आसता की हांगा कसले टायपचे इंडस्ट्रीज येतले. तेंच्या कडेन ऑलरेडी एप्लिकेशन येयला आसतली, कोणे कोणे इंडस्ट्री सेटअप करपाक जाय म्हणून, थोडी अप्रूव जाले आसतली, तांकां खबर आसता खंयचे कंपनीज येता म्हणून. जाल्यार हे जे कंपनीज आसा तांकां लागून जो स्कील लेबर जाय आसता, नाल्यार जे कामगार जे आसता ते ट्रेन करपाक, जे स्कील डेव्हलपमेंट जे गोंयकारांक लागून जाय आसलें, जे स्कील डेव्हलपमेंट गोंयकार युथाचे जावपाक जाय आसलें, ते आजून मेरेन आतां 60 इयर्स लिबरेशन आमी सेलिब्रेट करता, 60th इयर, जाल्यार ते आजून मेरेन स्कील डेव्हलपमेंट आमच्या कडेन ना. हांगा रिपोर्ट आसा, आमचे रिपोर्ट्स न्हू, हे व्हडल्या व्हडल्या पेपरांचेर, इंटरनॅशनल पेपराचेर पासून येयल्ले ते रिपोर्ट आसा, तितून क्लियरली बरयला गोवा फेसिंग हाय स्कील गॅप रिक्वायर्स टू अपग्रेड स्कील ट्रेनिंग इन्फ्रा फॉर अपकमिंग 1.4 lakh न्यू जॉब्स. 1.5 लाख, ऑलमोस्ट 1.5 लाख न्यू जॉब जे येतले पळय, तांकां लागून जे स्कील डेव्हलपमेंट जावपाक जाय आसले ते गोंयांत ना, ते जावपाक जाय. ताका लागून एवरी इंडस्ट्री, खंयची इंडस्ट्री येता ती फोंडान पडपाक येवपाची ना, ती लॉसान वचपाक येवपाची ना. ताका कंपनी चालू दवरतले जाल्यार लेबर जाय, तांकां स्कील लेबर जाय, तांकां कामगार जाय जे थंय काम करतले. पूण ही जी कंडिशन्स आसपाक जाय, प्री कंडिशन्स आसपाक जाय, ती कंडिशन्स आयज आमचो सरकार घालिना. आमचो सरकार तांकां जागो दिता, तांकां आमचे रिसोर्स दिता, उदक दिता, सबसिडी दिता, सगळें दिता. पूण जे कंडिशन्स आसपाक जाय, जे कंपल्सरी कंडिशन आसपाक जाय ट्रेनिंगेचे, आनी लोकल आमचे जे गोंयकार आसा, गांवचे आमचे गोंयचे जे गोंयकार आसा तांकां काम दिवपाचे, ते खंयच सॅटिस्फाय जायना, खंयसरूच ते घालिनात. ते कंडिशन एका जाग्याचेर पासून बरयल्ले नासता. हे कंपनी येद आसा, मायग्रंटांक येद आसा, ते गांवांत रावतात, तेंचे वोटिंग कार्ड जाता, ते गोंयकार जातात, आनी फायनली आमकां गोंयकारांक कितें मेळटा? फक्त पोल्युशन. नेक्स्ट स्लायड. आतां जे कंपनीज येता, कितले कंपनी, मडकय इंडस्ट्रियल वच पोल्युटींग, कुंड इंडस्ट्रियल, कितलेशे इंडस्ट्री आज पोल्यूट करता, आमची शेतां काबार केली, आमचे वॉटर टेबल काबार. तुम्ही स्पेशली हांव सांगपाक सोदता, जे फार्मा कंपनीज आसा, ज्या फार्मा कंपनीजान आयज ऑलमोस्ट 70 to 80% मायग्रंट लेबर्स आसा, मायग्रंट स्टाफ आसा, 70 to 80%. खंयचीय कंपनी उखल. आयज आमचे भुरगे केमिस्ट्री करून, BSc MSc करून आयज बेकार आसा, बी फार्म डी फार्म करून आयज बेकार आसा. पूण आयज भायल्यान सोलापूर, कोल्हापूर आनी खंयच्यान बेळगांव आनी खंयच्यान पुण्याच्यान आयज भुरगे येवन ते कंपनीन काम करता, आनी आमकां कितें मेळटा? फक्त पोल्युशन.
फार्मास्युटिकल इंडस्ट्रीक जितलें उदक लागता तें खंयच्याच कंपनीक लागना. आख्खी वॉटर टेबल डिप्लीट करून उडयता. एवरी मुवमेंट तांकां टँकर लागलेलो आसता. एवरी मुवमेंट हो टँकराचे पायप काडले दुसरे लाय. हें सगळें ते फार्मास्युटिकलान लागता, सगळें लागता. पूण जें इतलें सोसून आमचें उदक काबार जाता, आमी पोल्युशन खाता, पूण आमकां जॉब ना. तुमी हे स्लायडीन जर पळयता, मडकय विलेजस कॉन्फ्रॉन्ट ऑफिशियल हो पोल्युशन कॉज बाय फॅक्टरीज. मागीर कुंकळे, आतां कुंकळे तुमी लेटस्ट जाणा 5 फॅक्टरींक तांकां नोटीस येयल्ली आसा. सो गोंयकारांक झगडचें पडलां आयज गोंयकारांक जागे जावचें पडलें की तांकांय जॉब ना आनी फक्त पोल्युशन आनी पोल्युशन खावचें पडटा. मायग्रंट मिनेस सहन करचो पडटा. आयज गांवांनी मायग्रंट येतात, मायग्रंट रावतात, भुरग्यांची, चेडवांची, बायलांची जी सेफ्टी आसा पळय ती काबार जाल्ली आसा. आयज कोणूच सेफ ना. आयज चोरयो जातात, आयज रेप जाता, आयज मॉलेस्टेशन जाता, सगळें जाता. आनी विदाउट एनी पोलीस व्हेरिफिकेशन आयज मायग्रंट लेबर येता, ट्रेनींच्यान देंवता आनी तो डायरेक्ट कंपनीन कामाक लागता. कित्याक तेंचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आसा ते कॉन्ट्रॅक्टर्स सगळे भायले आसा. तो फोन मारता, मेरे चाचा का लडका है, उसका लडका है, भाई का लडका है, करून 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 ते आपल्या सगळ्या फॅमिलीक तेंच्यांनी गोंयान हाडून सेटल केला. आयज जर तेंचे 5 भुरगे आहा जाल्यार 4 भुरगे तेंचे गोंयान आसतले. एकटो भुरगो थंय शेत राखपाक थंय आसतलो गांवान, पूण 4 भुरगे तेंचे हांगा आसतले. हे जेन्ना सगळें जाता, आतां तुमी पोल्युशन पळयलें, आमकां कितें मेळ्ळें? फक्त पोल्युशन मेळ्ळें. कंपनीजान आमकां जॉब ना. इंडस्ट्रीज येयले, इंडस्ट्रियलायझेशन जालें, गोंयकारांक जॉब करपाक लागून म्हणून कंपनीज हाडपाक गेले, हाडले तेंच्यांनी, सांगलें की जॉब येतलो, जॉब येतलो, जॉब येतलो. जशें IITक तेंच्यांनी मोपाक लोकांक फटयले, मोपा थंयसर भुरग्यांक जॉब ना, स्कील डेव्हलपमेंट ना, अजून मेरेन स्कील सेंटर जाल्लें ना. तो बाबू आजगांवकर व्हडले गजाली सांगता की आमी तो एअरपोर्टाचो प्रोजेक्ट आहा तो खेचून हाडला म्हणून, पूण भुरग्यांक जे स्कील डेव्हलपमेंट दिवपाक जाय आसलें ते दिवंक ना. आनी अजून पर्यंत थंय मायग्रंटांक थंय जॉब्स मेळटात, ते GMR मायग्रंटांक दिता. तेच्या अंडरची मेगावायट कंपनी आसा ती भायल्या लोकांक काम घेता आनी गोंयकारांक जेंकां आसा तांकां 10 ते 12,000 रुपया पगार आसा. आयज थंय इंजिनियर पासून जे काम करता तांकां 12,000 रुपया सॅलरी आसा. 3 वर्सां काम करता ते, पूण 12,000 रुपीज सॅलरी. कंट्रोल कांयच ना, झिरो कंट्रोल. पॉलिसीज ना, लेबर पॉलिसी ना, यूथ पॉलिसी ना सरकारा कडेन. सो आमकां सरकारान इंडस्ट्रीज हाडले पूण जॉब दिवंक ना, फक्त पोल्युशन दिलें. नेक्स्ट आमकां कितें मेळ्ळें? आमची रियल इस्टेट बूम. मेगा प्रोजेक्ट्स. आतां हो जो एक प्रोजेक्ट आसा, स्टार्टिंगूच तेचो प्रायस आसा फ्लॅटाची 74.49 लॅक्स ऑनवर्ड्स. केदो व्हडलो प्रोजेक्ट, दिसपाक बरो दिसता. 75 लॅक्स एका फ्लॅटाचे. आयज मिनिमम फ्लॅट जर गोंयान कोण घेतलो जाल्यार ताका 40 लॅक्स तरी जाय. 2 BHK जर घेतलो मिनिमम 40 लाख रुपया जाय. आयज खंयच्या गोंयकारा कडेन 40 लाख आसा? गोंयान जे लोक काम करतात ते जर 40 लाख इन्स्टॉलमेंट भरपाक गेले, हांव एकूच कॅल्क्युलेशन सांगपाक सोदता. सपोज 40 लाखाचो एक फ्लॅट आसा, हांव मुद्दाम सांगता हे कॅल्क्युलेशन तुमच्या तकलेन वचपाक जाय. कित्याक एवरी टायम हे पॉलिटिशियन येवन आमकां जॉबाचे उलोवन गेला. जॉब जॉब जॉब. आमकां घर जाय, ते घराचे कोणूच उलयना. आमकां जो जागो जाय त्या जाग्याचे खंयचोच पॉलिटिशियन, खंयचीच पॉलिटिकल पार्टी उलयना की तुमच्या भुरग्यांक आमी जागो दितले, तुमच्या भुरग्यांक आमी फ्लॅट दितले, घर दितले रावपाक म्हणून. आमचे फॅमिलीज वाडत आसा, भुरगे जायत आसा, भुरगे लग्न जायत आसा, पूण जे तांकां रावपाक जाय तो फ्लॅट ना, तांकां जागो ना. बिकॉज हे रियल इस्टेट जे लॉबी चल्ले गोंयान, गोंयचे जागे विकपाचे जे कांड चल्ला, आनी हितून सगळे पॉलिटिशियन सगळे मजा पळयतात, मजा घेतात. एवरी पॉलिटिशियन कोणूच हेचेर उलयना. कित्याक सगळ्यांचे बिल्डर लॉबी कडेन सेटींग आसा. सगळे जाण गोंयच्या जमनीचेर दोळो दवरून आसा. आयज गोंयान आमकां लागून एक लँड प्रोटेक्शन एक्ट जाय आसलो. सगळे महाराष्ट्रान आसा, हरियाणान आसा, प्रत्येक स्टेटीन, केरळान आसा. कॅपिंग आसता, एकटो मनीस कितलो जागो घेवपाक शकता तो. पूण आयज लँड प्रोटेक्शन एक्ट गोंया खातीर आमच्या गोंयान ना. कोणूय दिल्लीवालो येता, आख्खो डोंगर घेवन वयता. कोणूय बॉम्बेच्यान पार्टी येता, आख्खे शेत घेवन वयता. कॅपिंग ना. 5 एकर्स 2 एकर्स कितें आसपाक जाय ते कॅपिंग ना ताका लागून. सो हितून तुमी प्रोजेक्ट्स पळोवन तुमी आमचे जे रेट्स आलाय जाग्याचे, ते रेट्स खंय पावला. 15,000 10,000 पर स्क्वेअर मीटर. म्हणजे 300 स्क्वेअर मिटराचो जर तूं प्लॉट घेतलो जाल्यार तुका मिनिमम 30 लाख जाय. आनी तेजेर घर बांदतलो जाल्यार आनी 15 लाख. म्हणल्यार इट कम्स टू 40-45 लाख. जर 40 लाखाचें हांव कॅल्क्युलेशन तुमकां सांगपाक सोदता, प्लीज हे कॅल्क्युलेशन तुमी आयका. कित्याक तुमकांय कळपाक जाय, जेन्ना नेक्स्ट कोण कॅन्डिडेट तुमच्या दारार येतलो, तुमकां प्रॉमीस करतलो जॉबाची, तेन्ना हे कॅल्क्युलेशन तुमच्या तकलेन आसपाक जाय.
एक 40 लाखाचो जर फ्लॅट आसा ना जाल्यार प्लॉट आसा आणि सपोज 10 लाख रुपया तुम्ही काढून दवरले, कोणा कडल्यान घेतले, भावा कडल्यान घेतले, भयणी कडल्यान घेतले आणि कोणा कडल्यान घेतले, जे सेव्हिंग यूज केल्यान 10 लाख रुपया जर तुम्ही घातले जाल्यार 30 लाख रुपयाचे लोन काडपाक जाय तुमकां. 30 लाख रुपयाचे जेन्ना लोन काडपाक जाय तेन्ना तुमकां 30,000 रुपया 30,000 रुपीज तुमकां इन्स्टॉलमेंट बसता. 30,000 रुपीज पर मंथ इन्स्टॉलमेंट बसता. कितले लोकांकडे पॉसिबल आसा ते 30,000 रुपया इन्स्टॉलमेंट भरून आपली आपची जी नॉर्मल जे लायफ आसा पळय ते जगपाची. जे क्रांतिकारी रेव्होल्युशनरी गोंयकारां बाकीचे गोंयकार पळयता तांकां खबर आसतले, तेंच्यांनी हे चिंतलाच आसतले. पूण जे भक्त आसा, जे पॉलिटिकल आजून गोंयांत पट्टे घालून आसा तांकां विचारपाक सोदता 30,000 रुपया इन्स्टॉलमेंट भरपाक कितल्या जाणांकडे कापास्ताद आसा. काय बिंग अ बीजेपी बग, बिंग अ बीजेपी सपोर्टर तुमकां खंय ना खंय तरी एक डिस्काउंट मेळटा. तुम्ही 30,000 नाका 5,000 कमी करता, तुमकां बँक काडून 25,000च भर म्हणटा. अशी कितें स्कीम आसा जाल्यार आमकां सांगची. हांवूय गोंयांत पट्टो घालता. त्याच दिसा हांव सगळ्या रेव्होल्युशनरी गोवन्साच्या भुरग्यांक, मेंबर्साक आनी सगळ्या गोंयकारांक सांगता की जर गोंयांत पट्टो घातलो जाल्यार 30,000चो इन्स्टॉलमेंट आहा तो 25,000 बसतलो म्हणून तुमकां. हे प्लीज आमकां कळोवचें, आमकांय कळपाक जाय. जर हावजींग आमकां जर घर घेतलो, आमकां जर इन्स्टॉलमेंट जर बिंग अ बीजेपी मेंबर जर कार्ड दाखयले जाल्यार खंयच्याय बँकेन आमकां डिस्काउंट मेळटलो. एवरी मंथ 5,000 जर आमकां वेवर मेळटलो जाल्यार आमी बीजेपीचे भक्त कितेंय म्हणा मागीर आमी कितेंय जावपाक रेडी आसा. आयज आमकां 100 स्क्वेअर मिटर जागो घेवपाक जायना आनी हे व्हडले व्हडले बिल्डिंग्स हाडटात, लँड कन्वर्ट करून उडयतात, शेताची शेतां कन्वर्ट करून उडयली, आमचे दोंगर कन्वर्ट करून उडयले, व्हडले व्हडले दिल्लीवाल्यांक आनी कोणाक बॉम्बेवाल्यांक सगळ्यांक काडून विकले. आनी आमी गोंयकार आमच्याच गांवांत आयज 100 स्क्वेअर मिटर जागो घेवपाक रडटा. आमच्याच गांवांत, दुसऱ्या गांवांत सोडूनच दी, सिटीन सोडूनच दी, गांवांतल्या गांवांत 100 स्क्वेअर मिटर जागो घेवपाक आमच्या कडेन कापास्ताद ना. ज्या जाग्याची रेट आहे 3,000 ते 4,000 आसपाक जाय आसली तीच रेट आहे मायग्रंट येत आसा गोंयांत. लँड प्रोटेक्शन बील ना, लँड प्रोटेक्शन एक्ट ना, तेका लागून तोच जागो आयज 15,000 20,000. तालिगांव जाल्यार म्हाका दिसता 1 लाख 2 लाख पर स्क्वेअर मिटर आसा, खबर ना. पणजेत दोनापोल तो कदंबा प्लॅटो हेरिटेज प्लॅटो काबार करून उडयला, थंय अजून मेरेन उदक ना. व्हडली व्हडली बिल्डिंग्स येतात, सगळे मायग्रंट्स फ्लॅट घेवन येतात. सेकंड होम, थर्ड होम, हॉलिडे होम, सगळी होम. आनी आमच्या कडेन रावतले जाल्यार आमचे प्रायमरी होम ना. पहिले घर जे आमचे आसपाक जाय ते घर आमकां घेवपाक जायना. पूण आमी हांकां राजा पात्रांव भाई बाबा भाऊ सगळें करून जाले मेकळे येयले की नाचतात फाटल्यान आमी. तेंचे सगळ्यांचे 4 बंगले आसा, तेच्या चेड्याचो एक बंगलो आसा, तेचो बंगलो आसा, तेच्या बायलेचो आसा, चेडवाचो आसा, तेच्या कडेन 4 गाडयो आसा, प्लॉट आसा, फॅक्टरीज आसा, सगळें आमच्या कडेन कितें आसा. जेंकां तुमी भाऊ बाबा पात्रांव करून दवरले, जे पयलीं भिकारी आसले आनी आयज हे करोडपती जाले कशे, केन्ना क्वेश्चन विचारला तुमी ना. गोंयांत पट्टे घालून भोंवतात, तांकां राजा करीत आसा. कितले दीस हे पट्टे घालतले, कितलो टायम पट्टे घालतले. जनरेशन्स काबार जायत आसा, जनरेशन्स. आमचो आजो जालो, आवय जाले, बापूय जाले, आतां आमी आनी आमच्या फुडल्यान आमचे जे जनरेशन येतले ते काबार जातले जर हे पट्टे काडिना जाल्यार. नेक्स्ट आमकां हे सरकारान कितें दिलें ते पळया. आमच्या जाणट्यांनी आमकां दवरलेलो कॉमदाद जागो. जो कॉमनदाद जागो गांवकारी सिस्टमाचेर 2 ते 2.5 वर्सांचो तेचो हिस्ट्री आसा आनी जो इतली वर्सां सक्सेसफुली चलतालो. पोर्तुगीजांनी पासून केन्नाच कॉमनदाद जाग्याचेर अटॅक करूंक ना. तो जागो तसोच आसलो. पूण आमचो जो सरकार येयले, आमचे जे पॉलिटिशियन येयले, तेंच्यांनी पयलो जो अटॅक केलो तो कॉमनदाद जाग्याचेर केलो. तेंच्यांनी हाडले मायग्रंट्सांक आनी कॉमनदाद जागो दाखयलो आनी तेचेर तांकां स्लम्स क्रिएट करपाक दिले, इल्लिगल घरां बांदपाक दिली आनी आतां तीच घरां ते रेग्युलरायज करपाचे गजाली सांगता. आमच्या जाणट्यांनी तो आमकां इतल्याक लागून दवरलो की आमची जेन्ना फॅमिली वाडटली तेन्ना त्या फॅमिलींतलो जो भुरगो आसा तेणी गांवांत वचून थंय घर बांदपाचें बारीकसो प्लॉट घेवन. ताका प्लॉट एलोकेट करताले आनी तेणी बांदपाचो म्हणून तो सिस्टम दवरलेलो तेंच्यांनी जाणट्यांनी. कित्याक जाणट्यांक आमच्या खबर आसली, ते शिकोंक नासले चड, पूण तांकां खबर आसली की फ्युचरान गोंयांत जागो कमी पडटलो. ताका लागून कॉमन गांवकारी कॉमनदाद लँड, कम्युनिटी लँड तेंच्यांनी दवरलेली आमकां लागून. पूण ती कम्युनिटी जी लँड आसा ती पॉलिटिशियन्स आनी हे कॉमनदादचे मनीस आसात तांकां इलेक्ट करून हाडला पळय तेंच्यांनी मेळोन काबार करून उडयली. आनी आयचो सरकार, आमचो जो सरकार आसा, जो तांकां जे मायग्रंट्स येवन बसलात, आमचे गोंयकारांनी थोड्यांनी घरां बांदले की गोंयकारांचो आमचो रायट आसा, गोंयकारांचीच जमीन ती, गोंयकारूच बांदतलो तेजेर घरां. ती रेग्युलरायज करपाचें ते उलयनात. ते सांगतात आमी सगळ्यांक रेग्युलरायज करतले.
म्हणजे जे मायग्रंट्स येवन थंय रावलात तेंच्यांनी लॉ ब्रेक केल्लो आसा, तेंच्यांनी दुसऱ्या स्टेटीन येवन जागो एन्क्रोच केल्लो आसा, जे कॉन्स्टिट्युशनान खंयच बरोवंक ना. बरयला जाल्यार कोणी तरी सांगचें आमकां, जाल्यार तेंचेर एक्शन घेवचें सोडून, तांकां पनीश करचें सोडून आमचो सरकार रिवॉर्ड दिता तांकां, रेग्युलरायज करता खंय तेंची घरां. हेचो मिनींग इतलोच की एवरी टायम तुमी हे आमच्या गोंयचे जमनीक हे आमच्या कमदात जाग्याचेर घरां बांदा, इलिगल वोटींग कार्ड करा, रवा, गोंयकार जायात आनी सरकार फायनली तुमकां रिवॉर्ड दितलो. तेंच्यांनी पयलीं म्हटल्यार तांकां आधार कार्ड आनी वोटींग कार्ड दिवन फर्स्ट रिवॉर्ड दिल्लोच आसा. आतां तेंची घरां रेग्युलरायज करपाक सोदता आनी आमचो गोंयकार एक जागो आडयतलो कमदाताचेर जाल्यार 100 फावटी चिंतता, भिवन रावले. आमचो जागो आमी आडोवंक ना म्हणून आयज ही पाड पडली. जो जागो आमी आडोवपाक जाय आसलो आमच्या गांवांत आमी भिवन रावले. लॉ ब्रेक जातलो, आमकां कोण कितें भितर उडयत काय, आमचो पंच सरपंच दारार येतलो, तो कमदाचो एटर्नी येतलो, हेका लागून आमी भिवन रावले. पूण हे भायल्यांनी सेटिंगां करून तेंच्यांनी जागे घेवन सगळे काबार करून उडयले. आमची खाजन लँड, आमचे जे इकोसिस्टम आसले, जे खाजन लँडाचेर ऑलमोस्ट 50 to 60% गोंयकार आमचे डिपेंड आसले. जे खाजन लँडाचेर जो एक सिस्टम डिझायन केल्लो आमच्या जाणट्यांनी, तेकाय 2500 इयर्साची हिस्ट्री आसा. आमचे गोंयचे शेतकार केरला वचोन पासून ही सिस्टम डिझायन करून दिल्या. आमचे मानशो आसा, आमच्या मानशांच्यान जशें कशें प्रोटेक्ट करपाचें, खारें उदक कशें स्लुईस गेट्स आसपाचे, मानशो कशें आसपाचे, उदक येवपाचें ना कशें रेग्युलेट करपाचें, सगळी सिस्टम बांद कशें आसतलें, हे सिस्टम 2000 वर्सां पयलीं आमच्या जाणट्यांनी करून दवरलेली. आमकां लागून आमी कितें केलें, हे सरकाराच्या हातीन, मामलेदाराच्या हातीन काडून दिले आनी तेचे इफेक्ट्स कितें, सगळे खाजन लँडांनी उदक भरला. सगळी खाजन लँड काबार जाला. जे खाजन लँडाचेर आमची इकॉनॉमी आसली, आमचे लायव्हलीहूड चलताले, आमकां आमचें जेवण मेळपाची गॅरंटी आसली, ती गॅरंटीच काडून उडयली तेंच्यांनी. आनी हे पासून सिस्टमॅटीक केला. जेन्ना पर्रीकर येयलो तेन्ना 3 रुपया 25 किलो तांदूळ आनी कितें कितें अशें करून तेंच्यांनी आमकां तांदूळ दिवपाक लायले. रिजन इतलेंच आसलें की ही जी जमीन पाड पडटा पळय, ती जमीन पाड पडपाक जाय, ती जमीन मागीर कन्वर्ट जावपाक जाय, ते व्हडले व्हडले हॉटेल आनी बिल्डिंगेंचे प्रोजेक्ट्स येवपाक जाय आनी गोंयकारान ती जमीन काडून विकपाक जाय. तेका लागून हे सवाय तांदूळ जे भायर मारलेले, जे गोरवांक पासून तांदूळ घालपाचे ना पळय, ते तांदूळ दिवपाक आमकां चालू केले. विजनरी असलो पर्रीकर ना न्हू, हेच तेचे विजन असले, 3 रुपयान तांदूळ दी आनी हे जमनीची पाड घाल आनी हे जागे कन्वर्ट कर रिजनल प्लॅनाच्या अंडर. हे विजन तेचें. गोंयकारांक दिसत आसतलो तो भाई विजनरी विजनरी विजनरी. हे विजन 2000 दिले, 1500 दिले आनी तेतून आमकां परते मॉडर्न स्लेव्स करून दिले. आमचेच पयशे आमकांच दिले, पूण सांगताना अशें केलें की आपूण उपकार केले म्हणून गोंयकारांचेर. हेंची पॉलिटिक्स, जितले पॉलिटिकल पार्टी येयले तेंची पॉलिटिक्स एकूच, तेतून बीजेपी सगळ्यात इम्पॉर्टंट. ह्या बीजेपीची जाल्यार एकूच स्ट्रॅटजी की जे फुडले वोटर्स आसा तांकां स्लेव्स करून दवरपाचे, प्रॉपर स्लेव्स, मॉडर्न स्लेव्स. सगळ्या पॉलिटिकल पार्टी आसा, पॉलिटिशियनांनी पाप केल्ले आसा, पूण हे बीजेपीन जे पाप करपाचें आहा पळय ते लिमीट क्रॉस केल्ले आसा. आनी ते लिमीट जर कोणें क्रॉस केला आनी जर करपाक कोणें शिकयला जाल्यार ते पर्रीकरान. ह्याच पर्रीकराचो वॉलपेपर म्हाज्या मोबायलार हांव दवरतालो. होच पर्रीकर जेन्ना गोंयांच्यान दिल्लीक वयतालो तेन्ना दोळ्यान दुखां भरतालो हांव. महालक्ष्मीच्या देवळा कडेन आसा, हांगल्यानूच तो गेल्लो, हांगाच हांव आसलो, पूण दिलें कितें आमकां तेन्ना कळोंक ना. तेन्ना विचार करपाची शक्ती नासली, तेन्ना मायंड ओपन जावंक नासली की हेंच्यांनी केला तरी कितें. ब्लायंड आसले, पट्टी बांदून हांव फॉलो करतालो. हो कितें तरी करतलो, केन्ना क्वेश्चन करूंक ना. हो जेन्ना कितें कर्म करता, हो जेन्ना गोंयान कितें हाडटा तेचेर क्वेश्चन केन्ना चिंतूंक नासलो की हेचे इफेक्ट्स कितें जातले, फ्युचर जनरेशनाचेर हेचे इफेक्ट्स कितें पडटले. ते जेन्ना बसले, जेन्ना चिंतपाक लागले तेन्ना कळ्ळें की स्ट्रॅटजी कितें. गोंयकारांक मॉडर्न स्लेव्स करपाचे, एग्रीकल्चरा पासून पयस व्हरपाचे, लँड कन्वर्ट करपाचे, जागे विकपाक मेळटले आनी गोंयची जी फूल पॉलिटिक्स आसा ती दलालगिरीची पॉलिटिक्स करपाची, लँड एजंटाची पॉलिटिक्स करपाची, ब्रोकरांची पॉलिटिक्स करपाची. व्हडले व्हडले आमच्या जर कॅबिनेटान गोंयचे सगळ्यात व्हडले एसेंब्लीन बसलेले ब्रोकर आसा जेंचे बिझनसूच लँड डिलींग, आनी ते लँड डिलरांक आमी निवडून हाडले आमचे गोंय साल्वार करपाक.
गोंयकार गोंयकारपणाचे गजाली सांगता. जो बिझनस कितें? लँड डिलिंग. जागे गोंयचे काडपाचे, कन्वर्ट करपाचे आनी काडून भायल्यांक विकपाचे. एग्रीकल्चर तेंच्यांनी काबार केलें. सेकंड आमची मोस्ट इम्पॉर्टंट इंडस्ट्री ती म्हणल्यार ट्युरिझम इंडस्ट्री. आयज गोंयचे जर ट्युरिझम तुमी पळयत जाल्यार फूल टोटल काबार जाता. जे ट्युरिझम आयज वयर सरपाक जाय आसले ते ट्युरिझम झिरो पे गयेला है. बाबू म्हणटा तसो ट्युरिझम झिरो पे गयेला है. काबार करून उडयले ट्युरिझम. टॅक्सीकारांचो आमच्या बिझनस काबार जालो. थंय तेंच्यांनी गोवा मायल्स हाडली. थंय ते ॲप बेज हाडूंक सोदतात. भायल्या व्हडल्या पार्टींक ते ॲप घालपाक दितात. टॅक्सीकारां कडेन ते उलयतना तेंच्या 5 लिडरांक व्हरतात, सेटिंगां करतात, येतात. बाबडो एकटो जो इंडिव्हिज्युअल टॅक्सीकार आहा पळय तो काबार जायत गेलो. आयज आमचे इंडिव्हिज्युअल लॉजवाले आसा ते काबार जाले. व्हडली व्हडली हॉटेलां, इल्लिगल हॉटेलां येतात. व्हडली दर्याचेर येतात, दोंगराचेर येतात, शेतांनी येतात, जेतून गोंयकारांक जॉब्स ना. पूण गोंयकार जर एक रूम पासून काडटलो जाल्यार ताका सगळी कंडिशन लागता, CRZ लागता आनी कितें लागता, सगळें लागता, पूण हांकां कांयच लागना. फॉरेन टुरिस्ट म्हणटा पळय ते गोंयच्यान टोटल काबार जाल्ले आसा, ऑलमोस्ट काबार जाल्ले आसा. जेचो तुमी जर फिगर पळयशात तुमी पळयत जाल्यार तेजी जी ग्रोथ आसा ती 0.61 आसा, 0.61%. हे रेटीन वाडटा 0.61. म्हटल्यार एवरी डे दिसान दीस आमचो फॉरेन टुरिस्ट जो क्वॉलिटी टुरिस्ट आसा पळय, जो चड स्पेंड करतालो, जो गोंयांक रिस्पेक्ट करताले, ते टुरिस्ट दिसान दीस काबार जाय आसा. आयज येता कितें? तुफान गाडयो. रस्त्याचेर जेवणां, रस्त्याचेर बियरी, थंयसरूच कपडे सुकत घालप, थंयसरूच न्हिदप, थंयसरूच रांदप आनी बिचाचेर सगळी घाण करून दवरप आनी फक्त भेलपुरी आनी चडांत चड बटाट वडा पाव खावप. आयज हे टुरिझमाक आनी कितलेशे करोड आमी रोड शोचेर स्पेंड करतात. आमचे मिनिस्टर भायर वयता, बाबू भायर वयता, बाबूचे डायरेक्टर, बाबूचे ऑफिशियल आहा ते भायर वयतात आनी करून कितें येतात? थंय मस्ती, थंय टायमपास आनी आमकां टुरिस्ट कोण हाडटा हांगा? तुफान गाडयो. जे एका तुफानान जर 10 बसपाक जाय जाल्यार ते 20 जाण बसून येता. भितर सिलिंडर लोडेड, भितर कितें लोडेड ना अशें ना. सो ही आमच्या टुरिझमाची हे जाल्लें आसा. आमचो टॅक्सी बिझनस टोटल काबार जाल्लो आसा, जो सांबाळपाक जाय आमी. आमच्या टॅक्सीकार भितर जे हांव ते ब्लेम जर कोणाक करता ते टॅक्सीकारांच्या लिडरांक ब्लेम करता. ज्या लिडरांनी इतलीं वर्सां फक्त सेटिंग करून हे टॅक्सी बिझनस काडून भायल्यांक दिल्लो आसा. तेंच्यांनी टॅक्सीकारांक, भायल्या टॅक्सीकारांक आयज तेंच्यांनी एंट्री दिल्ली आसा भितर आनी ॲप बेज्ड एंट्री ही फाटल्यानच्यान एंट्री दिल्ली आसा. हेच लिडरांनी, हे लिडरांनी टॅक्सीकारांक, जे नॉर्मल आमचे टॅक्सीकार आसा, जे इंडिव्हिज्युअल टॅक्सीकार आहा पळय, तांकां काबार करून उडयले, तांकां रडयले, तांकां इन्स्टॉलमेंट भरपाक येना. लोकांक दिसता आसतलें टॅक्सीकार माफिया माफिया माफिया. हांव सांगपाक सोदता हे माफिया टर्म पॉलिटिकली तेंच्यांनी क्रिएट केल्लो आसा. माफियाज म्हणटा. माफिया म्हटलें कितें? जेन्ना आमी टॅक्सीकारांक माफिया म्हणटात, आमी सगळे टॅक्सीकार जे बाबडे जेन्युइन टॅक्सीकार जेंच्यांनी इतलीं वर्सां गोंयचे टुरिझम वयल्या लेवलार हाडले, ते टॅक्सीकारांक आमी आयज माफिया म्हणटा. जे कोण टॅक्सीन केन्ना बसोकूच ना तांकां माफिया म्हणटा. आयज तुमकां सांगपाक सोदता, जेन्ना आमी टॅक्सीकारां कडेन मिटींग घेतले तेन्ना आमकां कळोन येयलें की जे तेंचे गॅजेटेड रेट्स आसा, गव्हर्मेंटान जे रेट दिला, फॉर एक्झाम्पल तांकां सपोज एक फ्रॉम वन डेस्टिनेशन टू अनदर डेस्टिनेशन जर तांकां 2000 रुपया रेट दिला जाल्यार ते 1800 नाल्यार 1500 1500 पासून ते भाडें मारता. हे कोण सांगना. ते जेन्ना कमी मारता पळय तेन्ना तांकां माफिया न्हू म्हणून कोण म्हणना. पूण तांकां प्रोजेक्ट केले माफियाज, कित्याक हांकां खंय ते आपणाक जाय ते ॲप गोंयांत इंट्रोड्यूस करपाक जाय आसले आनी तांकां गोंयकारांचो सपोर्ट मेळपाक जायना अशें एनवायरमेंट क्रिएट करून दवरलें. आयज 5 रुपयाची भाजी हाडून हांगा 100 रुपयांक विकतात पळय मायग्रंट्स, तांकां कोण माफिया म्हणना. आयज जे हॉटेल रूम आयज जर 2000 आहा जाल्यार टुरिस्ट सिजनाक तोच रूम 20,000 रुपया जाता, ताका कोण माफिया म्हणना. पूण टॅक्सीकार जो इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन, हे फालतू चिरीमिरी डेस्टिनेशन न्हू, हे इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास टुरिस्ट डेस्टिनेशन आहा, तेजे आमी दवरूंक ना, दॅट इज डिफरंट केस. पूण इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन हांगा टॅक्सीक जर कोण पे करपाक सोदिना, जर म्हारग रेट आसा तांकां दिसता जाल्यार तेंच्यांनी तांकांय सांगता की तुमी वर्ल्ड क्लास टुरिस्ट डेस्टिनेशनाचेर वचान तेन्ना तुमकां कळटलें की गोंयचे रेट्स आसा ते कितले कमी आसा. तांकां फक्त ॲप बेस्ड टॅक्सी हाडून, भायल्यांक टॅक्सी हाडून फक्त हफ्ते घेवपाक जाय, सेटिंगां करपाक जाय. कित्याक इंडिव्हिज्युअल टॅक्सीकार काय तुका हफ्तो दिवपाक येवचो ना. आनी जर 100 रुपया दिले जाल्यार आमच्या फ्रेंडांक सांगतले आनी ते अख्ख्या गांवार कळटले, सगळ्या लोकांक कळटले. ताका लागून तांकां हे भायले ॲप बेस्ड टॅक्सी जाय. टुरिस्ट आमचे कमी जाले, क्वॉलिटी टुरिस्ट कमी जाले. कित्याक जाले? रिजन सिंपल, हिल कटिंग.
आमचे गोंयचे जितले डोंगर आमचे जे टुरिस्ट येताले ते गोंयची ब्युटी पळोवपाक येताले, बीच पळोवपाक येताले, आमची ग्रीनरी पळोवपाक येताले, हॉस्पिटॅलिटी घेवपाक येताले, पूण हे तांकां आयज कांयच मेळना. आयज तांकां पळोवपाक मेळटा हे मॅसिव्ह हिल कटींग. वयता वयता ते दोंगर कट जाता. जी हायवे बांदला भारतमाला प्रोजेक्टाक तेका लागून गोंयचे कितलेशेच दोंगर कट जाले आनी ती माती आयज थंय यूज जाला. तुमी चिंतताय फ्लायओव्हर वयल्यान वयता पूण तिची माती घातल्या ती पळय ह्या दोंगरांच्यान गेल्ले. तो दोंगर तो जर तो दिसता तुमकां एक रायट सायडीन प्लीज ती स्लायड दाखोवची हेचेर. ती जी तो जो रायट सायडीन दिसता तो MLA फ्रांसीस सिल्वेरा सान आंद्रे त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन तेची सायट. कसो हिल कटींग जाला आनी हे गोंय वाचयतले म्हणटा, हे कॉन्स्टिट्युएन्सी वाचयतले म्हणटा. सो खूब फॅक्टर्स आसा टुरिजम टुरिजम आमचे टुरिस्ट देंवपाचे तितूंतले हे एक आसा. नेक्स्ट गार्बेज. टुरिस्ट देंवलो की ताका गार्बेज दिसता. जो गव्हर्मेंट गार्बेज मॅनेज करपाक शकना तो आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयची गजाली सांगता. तो प्रेस कॉन्फरन्स घेता सीएम, स्वयंपूर्ण गोंय कशें करतले म्हणून गजाली सांगता. ज्या सीएमाक अजून गार्बेज गोंयची ट्रीट करपाक जायना, गार्बेज उखलपाची सिस्टम बसोवपाक जायना, तो सरकार चलोवपाचे गजाली सांगता आनी सरकार चलयता. व्हडले व्हडले एक्सपर्ट आसा हेंच्या कडेन करोडांनी रुपया आसा. आतां 300 करोड हाडला पूण कितें हे गार्बेज तेंच्या कडेन उखलपाक जायना. गोंयच्या प्रत्येक गांवांत ईच अँड एवरी विलेज सगळ्या रोडांचेर हो गार्बेज तुमकां दिसतलो. एवरी रोड. आतां लोकांक उमेद ना गार्बेज रस्त्यार उडोवपाची. तुमी सिस्टमूच क्रिएट करूंक ना. हो गार्बेज आमी खंय तर व्हरून दवरपाचो, खंय उडोवपाचो, खंयच्या बॉक्सान उडोवपाचो, खंयच्या डस्टबिनान उडोवपाचो, हे सिस्टमूच ना. कोण कलेक्ट करूंक येतलो कांयच ना सिस्टम. आनी तेका लागून ही गार्बेज रस्त्यार दिसता. कोणाकूच उमेद ना रस्त्यार गार्बेज उडोवपाची. पूण गार्बेज लोक घरानूय दवरपाक शकना. नेक्स्ट पॉटहोल्स. गोंयचे आनी पॉटहोल्सांचे नाते पयलीं पासून आहा. जशे ढवळीकर आनी पॉटहोल्स तशे आतां पावसकर आनी पॉटहोल जाल्ले आसा. तारीख पे तारीख दिसान दीस दीद आसा. 2 वर्सां पयलीं चवथीक सांगलेलें तेणी आतां नेक्स्ट चवथ 2 वर्सां जावन आतां तिसरी चवथ येवपाची जाली तरी तेचे पॉटहोल काबार जायना. इम्पोर्टेड डामार सांगलेले पॉटहोल तुमकां दिसचो ना म्हणून सांगलेले. 10 वर्सांची गॅरंटी काय 15 वर्सांची कितली तरी गॅरंटी दिता सांगलेले. काय ना. कितले लायफ्स गेले, कितले यंग गोंयकार काबार जाले ह्या रोडाचेर, कितले एक्सिडंट जाले, कितल्यांचे पांय मोडले, कितल्याशाच लोकांक आयज हेल्थ इश्यू जाता. बॅक प्रॉब्लम जाता, नॅक प्रॉब्लम जाता, स्पॉन्डिलिसीस जाता, गाडयांचे ब्रेकडावन जाता. ज्या गाडयेक सर्विसिंगेक 2000 रुपया जावपाक जाय जाल्यार त्या गाडयेक 10-10 हजार रुपया सर्विसिंगेक वयता. म्हणजे हो सरकार तुमकां पयलीं काम दिना तो दिना, तुमकां बिझनस करपाक दिना तो दिना, तुमचे वयल्यान पयशे कशे काडून घेता ते तुमकां ह्या स्लायडीन दिसता. बेजीक एम्युनिटी आमची गोंयान टुरिस्ट डेस्टिनेशन, इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणटा जाल्यार सादे बेजीक रोड्स ना हांगा, गार्बेज ट्रीट जायना. नेक्स्ट ड्रग्स अँड प्रॉस्टिट्युशन वाडत आसा. कितले कंप्लेंट्स जाले. धरतात कितें गांजा कितले रुपयाचो 1,00,000, 20,000, 30,000 फोटो काडटात घालतात स्टायलीन. आमी इतल्या लाखाचो गांजा धरलो, तितल्या लाखाचो धरलो. व्हडले कांय ना. अजून मेरेन कोणूच ड्रग माफिया जे आसा, टॅक्सीकार माफिया पूण ड्रग माफिया ना गोंयान. ह्या सरकारा खातीर ड्रग माफिया ना गोंयान. तेंच्या खातीर एकूच माफिया टॅक्सी माफिया. दुसरे कोण माफिया ना. हे ड्रग्स प्रॉस्टिट्युशन गोंयची जी पाड लावन उडयल्या, गोंयची सामकी वाडल्या ना. गोंयच्या नांवाचेर गोंयच्या चेडवांचेर कितलेशेच वेबसायट चलता ते तांकां बंद करपाक जायना. सायबर क्रायमाक ते जायना पूण रेव्होल्युशनरी गोवन्साचो एक जर पोस्ट येयलो जाल्यार त्या पोस्ट कोणें भलत्यान घातल्या त्या पोस्टाचेर इन्क्वायरी करपाक 10 फावटी आमकां व्हरून बसयता. पूण जे गोंयच्या चेडवांच्या नांवान जे वेबसायट चलयतात, प्रॉस्टिट्युशनाचे वेबसायट चलयतात, गोंयकारांच्या चेडवांचे गोंयचें नांव पाड घालता, तेंचेर एक्शन घेवपाक हेंच्या कडेन जायना. टुरिजम जातले कितें, बरो टुरिस्ट येतलो कित्याक. आयज येता टुरिस्ट हेकाच लागून ड्रग्स अँड प्रॉस्टिट्युशन. बरे फॅमिलीज गोंयान येवपाक फाटी सरतात, बरो टुरिस्ट येवपाक गोंयान फाटी सरतात. तेका लागून आमचो दिसान दीस ट्युरिजम बिझनस कमी जायत आसा. नेक्स्ट आफ्टर ट्युरिजम आमची जी मायनिंग इंडस्ट्री 35,000 करोडाचो स्कॅम सांगलेलो. ह्या स्कॅमांतलो रुपया पासून अजून गोंयकारांच्या अकाउंटान येवंक ना. आमी ना म्हणना जाला आसतलो स्कॅम. शाह कमिशनान रिपोर्ट दिल्लो तेन्ना हांवूय मायनिंगेन कामाक आसलो. हांवेनूय ते प्लॅन रेडी केल्ले, सगळें केल्लें. म्हाकाय खबर आसा भितर कितें चलतालें तें. हो 100% जाला आसतलो स्कॅम.
पूण हो जेन्ना स्कॅम जालो तेन्ना जे आमकां पयशे मेळपाक जाय आसले, कोण जेलीन पडपाक जाय आसलो, 100 दिसान दिगंबर कामत भितर आसतलो, हो भितर आसतलो, तो भितर आसतलो, कोण ना भितर. सगळे वांगडा बसून जेवता, वांगडा बसून पार्टे करतात, सगळे करता, कोण भितर ना, सगळे भायर आसा, A to Z भायर आसा. आयज बीजेपीक आमी हाडली, काँग्रेसीन इतलो स्कॅम केलो, गोंय काबार केले, जाल्यार पर्रीकर येयलो, तेणी मायनींग बॅन केलें, मायनींग काबार करून उडयली, आनी आयज तेच बीजेपी लोकांच्या दारार वचून वोट मागता. जे मायनींग डिपेंडंट लोकांक, बारीक लोकांक तुमी काबार करून उडयले. जे लीज होल्डर्स असले ते लीज होल्डरांचे भायल्या गांवांत मायनींग आसा, तेंचे डिफरंट बिझनसीस आसा, तांकां कांय फरक पडना. पूण जे लोक बारीक बारीक ट्रक घेवन, नाजाल्यार गॅरेज घालून, नाजाल्यार हॉटेल घालून आपले पोट भरताले, जॉबार असले, तेंचे सगळ्यांचे वाड लावन उडयली. कित्याक गोंयची जी मायनींग आमची इंडस्ट्री चलताली ती पॉलिसीलेच चलताली. जशें टुरिजम पॉलिसीलेच चलता, जशें एग्रीकल्चर आमचे पॉलिसीलेच चलता, तशी मायनींग पासून पॉलिसीलेच चलताली. खंय तेंचेर हें नासलें की इतले वर्सां इतले काडपाक जाय, तेचेर चॅक करपाक जाय आसलो, तो कंट्रोल दवरपाक जाय आसलो. तो कंट्रोल कांयच नासलो, फक्त सेटींग. जे जाले, जेंच्यान जोडले तेंच्यान जोडले, पूण मॅक्झिमम 95% लोक काबार जाले. आयज पासून तेंची शेतां काबार जाली, तेंच्या शेतांत सगळो ओर गेल्लो आसा, स्लरी गेल्ली आसा, तांकां शेत रोवपाक पासून मेळना. आनी ते इंडस्ट्रीन जे मायनींग जेन्ना बॅन जाली तेन्ना जेंकां स्कील डेव्हलप जर तांकां सेंटर्स घातलेले आमी, आनी ते स्कील डेव्हलपमेंटाच्या थ्रू जर तांकां आमी हांगा कामाक लायल्ले, इंडस्ट्रीन कामाक लायल्ले, जाल्यार ते भुरगे बेकार उरचे नासले. ते ड्रग्सान नाल्यार सोरो पिवपाक पडचे नासले. आयज ते खंय ना खंय तरी बऱ्या कामाक लागपाचे, तेंची फॅमिलीज आसपाचे, सुशागात रावपाचे. पूण तेंच्या खातीर ह्या सरकारान कांयच करूंक ना. फक्त वोट बँक. आयज मायनींग चालू करता, फाल्यां मायनींग चालू करता, फुडल्या म्हयन्यान करता, ह्या नोव्हेंबरान करता, मार्चान करता, करून तारीखाचेर तारीख ते दीत गेले. जसो पावसकर तारीख दिता तसो हो सीएम आतां दिल्ली वचून बसता, मोदी वांगडा फोटो घालता, मायनिंगेचेर डिस्कशन जालें, कितें जालें देवाक खबर, डिस्कशन जालें म्हणटा, 15 दिसान मायन चालू म्हणटा. एवरी टायम तेंच, एवरी टायम मायनींग चालू आनी ते लोकांक बाबड्यांक तुमी रस्त्याचेर हाडीत आसा. आतां तेंच्यांनी आंदोलन चालू केलें. हांव देवा कडेन मागता की हे आंदोलन जे तेंच्यांनी केलां ते नॉन पॉलिटिकल आसलें पुरो, आनी बऱ्या काळजान तेंच्यांनी केल्या पुरो. जर तें जातलें जाल्यार ते सक्सेसफूल जातले. जर ते लिडरांनी ते पॉलिटिकल हेलें नाल्यार पॉलिटिकल केलें जाल्यार बारीक लोकांचे काबार जातले आनी लिडरूच फक्त पॉश जातले. हांव मागता देवा कडेन जे लिडर्स आसा तांकां शक्ती दिवची, तांकां एक दवरचें, आनी हे पॉलिटिकल जे मुवमेंट आसा तेंचे मायनिंगेचे जे तेंच्यांनी आतां धरला ते नॉन पॉलिटिकल रावचे आनी ते सक्सेसफूल जावचे. जशें मेळावलीचे जाला तशें ते बऱ्या रितीन फुडें वयचे आनी गोंयचे जे मायनी आसा ते बऱ्या रितीन चालू जावचे, नॉट एट द कॉस्ट ऑफ एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन. ते बऱ्या रितीन चालू जावचे आनी बरी पॉलिसी येवची गोंयांक लागून, मायनिंगेक लागून एक बरी पॉलिसी येवची. स्पेशली कॉपरेटीव मायनिंग, जे मायनिंगेचो जो गांवचो रिसोर्स आसा ते गोंयकारांक पयशे मेळपाक जाय, नॉट ओन्ली लीज होल्डर. लीज होल्डराचो ते रिसोर्स एंटायर रायट नासता. ते गांवांत जे लोक आसा, जे गोंय आसा तांकांय पयसो मेळपाक जाय. जाल्यार तसो कितें तरी मॉडल एक डिझायन जावपाक जाय मायनिंग, सो दॅट जे ओर आयज 5 वर्सान काडून काबार करूंक सोदता तेच मायन फुडली 20 वर्सां तरी चलपाक जाय. सो दॅट लोकांक एनवायरमेंट जनरेट जावपाक जाय, एनवायरमेंट डिस्ट्रॉय जावपाक जायना, आनी आमचे जे मायनिंग डिपेंडंट लोक आसा तेंचे लायवलीहूड 5 वर्सान बंद पडपाक जायना. सो आमचो सरकार पॉलिसीलेस इवन मायनिंगेची तेंच्यांनी पाड घातली. आमचे जे हेल्थ केअर तुमी जाणा, जीएमसीन जर तुमी वयतले जाल्यार तुमकां कशें लायनींग रावचें पडटा. कांय फेसिलिटी ना. बरोवन दिली डॉक्टर, भायर वच वेलनेस आसा. ते वेलनेसान तुका जी वखदां ती बरयता ती वेलनेसानूच मेळटा आनी खंय मेळना. तुमकां वच वेलनेसान ती वखदां घे, आनी ते वेलनेसाची जी गोंयची आमची हें आसली फार्मासी आसली ती काडली आनी वेलनेस हाडली ह्या विश्वजीत राणेन. थंय कॅन्टीन पासून सोडेक्सोचे हाडले. म्हणजे सगळेंच भायले हाडून आमची हेल्थ केअराची सामकी पाड. बेड्स नासता. केन्ना केन्ना सिच्युएशन अशें येता लोकांक सकयल न्हिदचें पडटा. आयज थंय बेड्स ना. आयज गोंयकारांक जे फ्री फेसिलिटीज मेळपाक जाय ते ना. आमचे गांवांत जी हेल्थ क्लिनिकां आसली पयलीं ती हेल्थ क्लिनिकां आयज सगळी पाड पडल्या. भितर फेसिलिटीज ना. डॉक्टर विकान एकदां नाल्यार विकान 2दां येता. म्हटल्यार तेच दिसा लोकांनी सीक पडपाचें काय असो आमकां क्वेश्चन येता. नेक्स्ट आमचे जे नेक्स्ट सगळ्या गोंयकारांक डेली जो प्रॉब्लम जाता तो म्हटल्यार मामलेदार ऑफिसान जेन्ना वयतात लोक, नाल्यार खंयच्याय गव्हर्मेंट ऑफिसान वयता तांकां हो त्रास पडटा. तांकां फेसिलिटीज कांय ना. तांकां जर गेले जाल्यार तांकां ह्या टायमार तुका सर्टिफिकेट मेळपाक जाय. आयज सगळें ऑनलायन जालें, पूण ऑनलायन तांकां सर्टिफिकेट घरा येना. तांकां एका सर्टिफिकेटीक लागून पासून तांकां
ऑफिसांनी वयचे पडटा, रावंड मारचे पडटा. आयज हो ना, फाल्यां तो ना, तेणी प्रिंट काडून दवरला, तेणी सायन मारूंक ना, तेणी हें करूंक ना, साहेब भायर गेला, मिटिंगेक गेला, हे करून तो एका सर्टिफिकेटीक तो 5 नाल्यार 6 लिवे 10 लिवे काडटा आनी तो बाबडो सर्टिफिकेट ताका खंय ना खंय तरी युद्ध जिखलेल्या भशेन एक बॅटल जिखल्या भशेन तो सर्टिफिकेट घेवन येता घरा. आनी म्हाका दिसना ती सर्टिफिकेट ताका बेश्टी मेळटा म्हणून. थंयसरूय कितें ना कितें ताका सेटींग करचेंच पडटा. आज ह्या लेवलाचे लोकांक त्रास जाता. एक रेजिडंट सर्टिफिकेट, एक इन्कम सर्टिफिकेट जर पंचायतीन वयतलो जाल्यार ताका फावटी मारचे पडटा. जी सर्टिफिकेट ताका घरान बसून मेळपाक जाय आसली ती घरान बसून मेळना. ऑनलायन सगळें आसा पूण ताका मेळना. थोडेच कितें तरी सर्टिफिकेटी तेंच्यान ऑनलायन केला, ते अर्दे टायम तेंची वेबसायटी चलत ना आनी ते दाखयल्यार खंयसर वॅलिडूय नासता, परते तुका ओरिजिनल हाडची पडटा. नेक्स्ट हे दोन आमचे, एक विजय सरदेसाय आणि दुसरो सीएम म्हणटा करप्शन ऑन रायज, सीएम फेल टू कीप इज वर्ड गोवा इंडस्ट्री बॉडी. आता हे पळय, गोवा इंडस्ट्री बॉडी जी आसा तेंच्यांनी क्लियरली स्टेटमेंट दिल्लो आसा की करप्शन गोंयान वाडत आसा. जे झिरो करप्शन म्हणून सरकार येयल्लो बीजेपीचो, करप्शन वाडत आसा. आनी विजय सरदेसायन इलेक्शना पयलीं एक स्टेटमेंट दिलें, वील एक्सपोज गोवा गव्हर्मेंट्स करप्शन. तेच सरकाराक तो जॉयन जालो. तेका जेन्ना भायर गेलो परतो बोवाळ मारता, परतो एक्सपोज करपाचे गरज लागता, परतो गोंयकारपण करपाक लागला. ह्या विजय सरदेसायन जो रिजनल प्लॅन होल्डाचेर आसलो तोच परतो त्यांनी एक्टिव्ह केलो. गोंयचे जागे कन्वर्ट केले, 16 बी हाडले, गोंय काबार करून उडयले, गोंयचे जागे कन्वर्ट केले, शेतां विकली तेंच्यांनी, डोंगर विकले आनी तो गोंय वाचोवपाचे गजाली सांगता. गोंयकारपण आनी आतां खंय तो 12 सीट लडयतलो आनी गव्हर्मेंट करपाचे गजाली उलयता. गोंय राखपाचे गजाली सांगता. गोंयकारपण म्हणटा तो आपूण सांबाळटलो. गोंयचे आतां तो काल पेपरार वाचले तो मोलेम जे आमचे म्हणटा पळय तो लंग्स म्हणटा गोंयचे, ते वाचोवपाकूच जाय खंय. अरे तूं जर सरकारान आसलो ते मोल्या न्हू, तूं आख्खे गोंय काबार करून उडयतलो आसलो. ते गोंय तूं काबार करून उडयतलो आसलो. पूण हे करप्शनूय वाडत आसा. नेक्स्ट एज्युकेशन सिस्टम. आमचे प्रायमरी स्कूल कितलेशे बंद जाला. आमच्या कडेन स्कील डेव्हलपमेंट ना. आमच्या बऱ्या क्वॉलिटीचे कॉलेजीस ना, जे कॉलेजींच्यान भुरगे पास आउट जाले की खंयची तरी इंडस्ट्री आमकां ग्रॅब करतली, जॉब दितली, ते आमच्या कडेन ना. नेक्स्ट रेप मॉलेस्टेशन हे डेलीचे गजाली जाला. बायलांची सेफ्टी झिरो. सीसीटीव्हीज पब्लीक प्लेसींचेर आमच्या ना. बायलां खातीर स्पेशल पुलीस फोर्स ना. बसीन बाबड्यांचे मॉलेस्टेशन जाता. फॅक्टरीन वच, इंडस्ट्रीन वच, थंय तांकां प्रॉब्लम जाता. एवरी जाग्याचेर जर भोंवपाक गेली तांकां प्रॉब्लम जाता. सेफ्टी म्हणटा ती बायलांक खंयच उरलेली ना आनी हेचेर सरकारान आजून मेरेन कांयच बरो स्टेप घेतलो ना, बरी पॉलिसी केल्लेली ना, बरें कितें तरी आमकां सिस्टम दिल्ली ना. सो आमच्या बायलांनी रावपाची तरी कशी. तो मायग्रंट इन्फ्लक्स येत आसा आनी आमची बायलां दिसान दीस अनसेफ जायत आसा. एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन कोणाक सांगपाची गरज ना. आमचे मोले काबार, आमचे मोपा काबार, आमचे एंटायर गोंय काबार करून उडयल्ले आसा हेंच्या एनवायरमेंटल डिस्ट्रक्शनाच्या नांवार. नेक्स्ट आयज खंयच्या गांवांत उदकाचो प्रॉब्लम ना असो ना. इतली वर्सां आमच्या गोंयांत जे उदक आमच्या गांवांत जे उदक आसलें, फ्रेश वॉटर आसलें, आमचे रिवर्स आसले, सगळे पोल्यूट करून उडयला. आनी आमच्या गोंयांत जे उदक आमकां मेळपाक जाय आसलें तें उदक ना. 24 वरां उदक. आयज आमी 60 इयर्स सेलिब्रेट करता पूण आमकां जर उदक जाय जाल्यार उदक ना. एवरी गांवांतले लोक भायर येतात, रस्त्याचेर येतात, बोवाळ मारतात, PWDक लेटरां करतात आनी एवरी टायम एकूच फुडल्या म्हयन्यान उदक रेग्युलरायज जातले, फुडल्या म्हयन्यान जातले, ते मात पासून जायना. आमकां बेजीक एम्युनिटी जे उदकाची मेळपाक जाय आसली पळय ती पासून ह्या सरकारान दिवंक ना. व्हेरी इम्पॉर्टंट पॉलिटिकल पार्टी चेंज करपाचें. हे पर्रीकरान मॉविन गुदिनोक घेतलो, मडकयकाराक घेतलो, तेंचेरूच केसी घातलेले, तेंच्याच अगेन्स्ट उलयतालो, तेंकां घेतले, मागीर आमचे MGPचे गेले, मागीर काँग्रेसचे गेले. गोंयकारांचो घात करून, विश्वासघात करून हे फक्त पॉलिटिकल पार्टे चेंज करीत रावले. आमी हांकां इलेक्ट करताले एका पार्टेक, ते वयताले दुसऱ्या पार्टेन. पूण लोकांनी बोवाळ घालूंक ना. तेंची मजा कित्याक पडले, खंयच्याच लोकांन, खंयच्याच गोंयकारान बोवाळ घालूंक ना. आमी फेसबुकाचेर उलयले, आमी वॉट्सॅपाचेर उलयले, पूण तेच्या घरा फुड्यान वचोन आमी केन्ना डेमॉन्स्ट्रेशन करूंक ना. जाल्यार तेका 8,000 जर लोकांनी मत मारलें, एटलिस्ट 2,000 लोक तरी आमी तेंच्या दारार बसपाक जाय आसले आनी तेंकां परतो पॉलिटिकल पार्टीची चेंज केल्या पळय तो परतो एक्झिस्टींग ओल्ड पार्टीन तेका हाडपाचें आमी ट्राय करपाक जाय आसली. पूण ते ट्राय केन्नाच जावंक ना. आमी तेंकां सोडून दिले. तुमकां जाय ते घरान, फाटल्यान आमी गाळी मारीत गेले. पूण तो घरान येयलो जाल्यार तेका परतो तोच रिस्पेक्ट, भाई बाबा भाऊ पात्रांव करून तेका च्या करून दिली, तेका कॉफी दिली, तेका कोल्ड ड्रिंक दिले, तेका शेव दिलो, तेका सगळें दिलें आनी तेका लागून तेंची ही मस्ती चल्ल्या. नेक्स्ट
तेका गोंयान आमचे कोल हबाक लागून आयज प्रोटेस्ट जाता. गोंयान आयज कितें जाता? फक्त प्रोटेस्ट. तुमकां खंयच्याय प्लेसीर वच प्रोटेस्ट प्रोटेस्ट प्रोटेस्ट. ज्या सरकारान आमचे रायट्स राखपाक जाय आसले सरकार ते दिना, आयज आमकां फक्त दिता प्रोटेस्ट. आमचो कोल रिवोल्टाक लागून जी आमी पदयात्रा काडलेली, परते कोलाक लागून कितल्याशाच एनजीओनी फायट केल्ली, परते मेळावलीचो प्रोटेस्ट, आतां मोपाचो प्रोटेस्ट चालू आसा, फक्त प्रोटेस्ट. सो आतां कितें? व्हडलो क्वेश्चन आतां कितें? आमच्या सरकारान ह्या 60 वर्सांक आमकां कितें दिलें तें आमी दाखयलें तुमकां. हेतून जर तुमकां कितें तरी दिसता सरकारान बरें दिलें जाल्यार सरकारांक तुमी निवडून हाडपाचें, ह्या पॉलिटिशनांक आनी ह्या पॉलिटिकल पार्टींक परते हाडपाचें. ना जाल्यार कितें? हो क्वेश्चन सगळ्यांक पडलेलो. कितें कितें आमी कोणाक? आतां आमकांच लोक विचारताले आमी कोणाक वोट घालपाचें? हो वायट तो वायट जाल्यार आमी कोणाक वोट घालपाचें? जे आमचे पोगो बील आसा, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बील आसा, तें आमी हेंच्या कडेन दिलें आनी ते पासून तेंच्यांनी पास करूंक ना आमचे रायट राखपाक. आमी सांगलें आमचें बील पास करा. आमकां रेव्होल्युशनरी गोवन्साक पॉलिटिकल पार्टी जावपाक नाजाल्यार पॉलिटिक्सान येवपाची कसलीच उमेद नासली. आमकांय आमचें लायफ सुशागात जगपाक जाय आसलें. आमच्या फॅमिली वांगडा, आमच्या फ्रेंड्सां वांगडा सुशागात जगपाक जाय आसलें. आयज आमकां डेली मिटिंगेक भोंवचें पडटा, आमच्या भुरग्यांचेर केसी पडटा, आमचे भुरगे आपलो टायम वेस्ट करून, आपले पेट्रोल घालून, आपले पयशे स्पेंड करून आयज हे रेव्होल्युशन चालू केलां, हे क्रांती घडयतात, गांवागांवान वयतात, मिटिंगेक येतात. रिजन इतलेंच, ह्या सरकारान जें आमकां दिवपाक जाय आसलें तें दिवंक ना. आमचे सादें पोगो बील हेंच्या कडेन दिलें, ते डिस्कस पासून करिना, पूण व्हडले व्हडले डिस्कस करता. आमची नेम चेंज अमेंडमेंट हेंच्या कडेन दिलें, ते पासून करूंक ना. सो आतां एकूच ऑप्शन आमच्या कडेन उरलेलें, ते म्हटल्यार पॉलिटिक्सान एंट्री करपाची. आयज रेव्होल्युशनरी गोवन्स ऑफिशियल डिक्लेअर करता. आयच्या दिसा रेव्होल्युशनरी गोवन्स ऑफिशियल डिक्लेअर करता की आमी रेव्होल्युशनरी गोवन्स पॉलिटिक्सान एंट्री करता म्हणून. वी आर एंटरिंग इनटू पॉलिटिक्स. हेचो मिनींग हें न्हू की आमी क्रांती सोडटले ना, चळवळ सोडटले ना, जाल्यार आमी रेव्होल्युशनरी जो आमचो मोड आसा तो बंद करतले. आमी रेव्होल्युशनरीच आसतले, आमी रेव्होल्युशनरीच उरतले आनी आमी रेव्होल्युशनरी जशें काम करता तशेंच काम करतले. एक्चुअली जो पॉलिटिशियन आसा तो रेव्होल्युशनरी म्हणूनच काम करपाक जाय. कित्याक तेका निवडून हाडटात आमी रेव्होल्युशन करपाक, क्रांती करपाक, आनी जे राज्य आसा, जी तेजी कॉन्स्टिट्युएन्सी आसा, जो गांव आसा पळय तो गांव तेणे फुडें व्हरपाक. जर इनजस्टीस जाता जाल्यार त्या लोकांक जस्टीस दिवपाक, हें करपाक लागून इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसता. पूण तो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह एज डिक्टेटर जाला, राजा जाला, आनी तेणी असेंब्ली ही तेजी एक फॅक्टरी, पंचायत म्हटल्यार एक तेजी इंडस्ट्री करून दवरलेली आसा. ती फॅक्टरी, ती इंडस्ट्री गोंयकारांक लागून आसा. ते जर कितें आसा, असेंब्ली आसा, पंचायत आसा, हे गोंयकारांक न्याय दिवपाक लागून आसा, गोंयकारांक लागून काम करपाक लागून आसा. आनी तेका लागून आमी डिसायड केलें की आमी पॉलिटिक्सान देंवतले आनी 2022 जे इलेक्शन जातले त्या इलेक्शनाक आमी 40 कॅन्डिडेट घालतले. एव्हरी कॉन्स्टिट्युएन्सीन रेव्होल्युशनरी गोवन्साचो कॅन्डिडेट आसतलो. रिजन इतलेंच, जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन प्राऊड गोंयकार आसा, नीज गोंयकार आसा, ते प्रत्येक गोंयकाराक रायट मेळपाक जाय आरजीच्या, नाजाल्यार तेच्या कॅन्डिडेटाक वोट घालपाक. आतां जेन्ना आमी पॉलिटिक्सान देंवतले तेन्ना, आनी जेन्ना आमी आतां देंवला तेन्ना तुमची सगळ्यांची, एव्हरी गोंयकाराक लायक मायंडेड जो गोंयकार आसा तेची रिस्पॉन्सिबिलिटी वाडटा. तेची रिस्पॉन्सिबिलिटी नेक्स्ट लेवलाचेर पावता. जे आमी म्हणटा रेव्होल्युशन नेक्स्ट लेवल, तेजी रिस्पॉन्सिबिलिटी नेक्स्ट लेवलाचेर पावता. आयज तेणी रिस्पॉन्सिबल गोंयकार म्हणून वावरपाक जाय. ते गोंयकारान हे इलेक्शन आपले इलेक्शन म्हणून लढपाक जाय. हे रेव्होल्युशनरी गोवन्साचें इलेक्शन न्हय, स्वताचे इलेक्शन. आनी हे इलेक्शन एक्झिस्टन्साचें इलेक्शन आसतलें, एक्झिस्टन्स ऑफ गोवन्स इन गोवा. हे रेव्होल्युशन, हे जे इलेक्शन आसा हे रेव्होल्युशन आसतलें, नेक्स्ट लेवल रेव्होल्युशन आसतलें. आनी हे इलेक्शन गोंयकार जिखतले. आमकां गॅरंटी आसा की जे नेक्स्ट इलेक्शन जातले 2022 तेतून गोंयकारांक जाय, गोंयकारांक जो पॉलिसी करतलो तो सरकार येतलो. जो सरकार गोंयकारांक लागून काम करतलो, गोंयकारांक लागून अमेंडमेंट्स हाडटलो, गोंयकारांक लागून एम्पॉवरमेंटाचें काम करतलो. गोंयचे आमचे जे ट्युरिजम आसा, गोंयचे जे आमचे
हेरिटेज आसा कल्चर आसा ती प्रमोट करतलो तेका लागून काम करतलो तो सरकार येतलो आनी हो सरकार जर हाडटले जाल्यार आमकां सगळ्यांक नेटान काम करपाक जाय आमकां सगळ्यांक एकठांय येवपाक जाय आयज हांव अपील करपाक सोदता जे लायक मायंडेड गोंयकार आसा जे गोंयकारांक दिसता की हे रेव्होल्युशनान जर पार्टिसिपेट जावपाक जाय जाल्यार प्लीज आमचो हो मिस कॉल नंबर तेंच्यांनी नोट करून घेवचो जो स्क्रिनीचेर दिसता 8801 000011 प्लीज नोट हो मिस कॉल नंबर 8801 000011 ह्या मिस कॉल नंबराचेर तुम्ही मिस कॉल दिवचो तुमचो नंबर आमच्या कडेन येतलो थोड्या दिसांनी आमचे भुरगे तुमकां कॉल करतले तुमकां आमचे मेंबरशीप ऑफिशियल मेंबरशीप तुमचे सिस्टमान घालून मेंबरशीप करून घेतले पूण आमकां मॅक्झिमम नंबर्स जाय मॅक्झिमम मिस कॉल जाय मॅक्झिमम गोंयकार हे क्रांतीन एक्टीव पार्टिसिपेट जाल्ले जाय प्लीज नोट आमकां एक्टीव तुमचे एक्टीव पार्टिसिपेशन जाय जर तुमी एक्टीव पार्टिसिपेशन दिना जाल्यार आमकां काम करपाक डिफिकल्टी जातले आमकां इलेक्शन जिखपाक डिफिकल्ट जातले जर आमी सगळ्यांनी आपलो रोल जर प्ले केलो जाल्यार 100% आमी इलेक्शन जिखता आनी आतां ज्या रितीन भुरगे काम करीत आसा आमकां गॅरंटी आसा की आमी इलेक्शन जिखतले कित्याक गोंयच्या एवरी विलेज एवरी वॉर्डान रेव्होल्युशनरी गोन्साचे मेंबर आसा आयज बीजेपी पासून 40 कॅन्डिडेट घालपाक 100 फावटी चित्ता गोवा फॉरवर्ड पासून चित्ता काँग्रेस पासून चित्ता पूण आमकां आयज भंय दिसना कित्याक सेल्फलेस क्रांतिकारी गोंयकार रेव्होल्युशनरी गोवन हे गोंयच्या एवरी वॉर्डान एवरी पंचायतीन एवरी गांवान आसात आनी आमकां गॅरंटी आसा की हे भुरगे जे क्रांतिकारी गोंयकार आसा ते हे इलेक्शनाक मरोन काम करतले 1 वर्स उरला जे त्रास आसा आमकां ते त्रास सगळे काबार जातले रोकडीच आमची आतां आमचे सगळो फूल डेटाबेस रेडी आसा आमचे पॅम्पलेट्स रेडी आसा आमचे सगळे रेडी आसा रोकडेच आमचे जे क्रांतिकारी गोंयकार जे आमचे रेव्होल्युशनरीज आसा आमी तांकां कार्यकर्ता म्हणना हेंच्या भाशेन आमी तांकां वर्कर्सूय म्हणना जे आमचे रेव्होल्युशनरीज आसा ते तुमच्या दारार येतले तुमकां पोगो बील एक्सप्लेन करतले रेव्होल्युशनरी गोन्स कितें ते एक्सप्लेन करतले आनी तुमकां जर दिसता तुमी ह्या क्रांतीन जॉयन जावपाक जाय तुमी तुमकां एक तो ई फॉर्म दितले ते ई फॉर्म तुमी भरचे आनी सगळ्यांत इम्पॉर्टंट तुमच्या कडेन मागता जेन्ना आमचे रेव्होल्युशनरीज तुमच्या दारार येतले तुमकां सांगपाक डोर टू डोर कॅम्पेनिंगाक तेन्ना तुमकां कितें जाय तें तुमी ताका सांगचें हें केन्नाच जावंक न्हयच्या पयलीं तुमकां कितें दिसता गोंयांत कितें आसपाक जाय कितें नाका तुमच्या गांवांत कितें प्रॉब्लम आसा तुमच्या वाड्याचेर कितें प्रॉब्लम आहे आमकां सगळें कळपाक जाय कित्याक सायमल्टेनियसली ह्या डोर टू डोर कॅम्पेनिंगान आमचो मॅनिफेस्टो मेकिंग चालू जातलो आमी गोंया खातीर एक स्ट्रॉंग विजन डॉक्युमेंट रेडी करता ते विजन डॉक्युमेंटाक लागून आमचे मिटिंग्स आसतले आमचे कॉन्क्लेव्स आसतले आमचे फोन कॉलिंग आसतले आमचे सोशल मिडिया कॅम्पेनिंग आसतली डिफरंट लेवलाची कॅम्पेनिंग चलतली आमचो गोंयचो विजन डॉक्युमेंट रेडी करपाक जे आमी लेट्स रिबिल्ड गोवाच्या अंडर आमी हो विजन डॉक्युमेंट करतले सीएमूय विजन डॉक्युमेंटाची गजाली सांगता पूण तो विजन डॉक्युमेंट कोण करतलो त्यांचो जसो टुरिझम पॉलिसी स्पेनाक बसलेले कंपनीन केल्ली आसा तसो असो विजन डॉक्युमेंट करपाक तो कोणाक तरी 10 करोड नाल 20 करोड काडून दितलो आनी तेका सांगतलो गोंयचो विजन डॉक्युमेंट प्रिंट कर आनी आपणाक धाडून दी आनी आपूण आनी आपलो तो सदानंद तानावडे नाल्यार आनी कोण रावतात आनी अशें धरून लॉन्च करता गोंयचो विजन डॉक्युमेंट आमचो विजन डॉक्युमेंट असो नासतलो आमचो मॅनिफेस्टो 2 पेजींचो नासतलो आमचो मॅनिफेस्टो एक विजन डॉक्युमेंट प्रॉपर विजन डॉक्युमेंट आसतलो आनी तो विजन डॉक्युमेंट करपाक हांव तुमकां सगळे गोंयकारांक अपील करता जे एक्सपर्ट्स आसा स्पेशली रिटायर्ड ऑफिसर्स आसा जे NGOs आसा एक्टिविस्ट आसात डिफरंट फिल्डान काम करतात कोण बायलांच्या सेफ्टीक लागून काम करता कोण एनवायरमेंटाक लागून काम करता कोण भुरग्यांक लागून काम करता कोण टॅक्नॉलॉजीक लागून काम करता कोण हेल्थ कॅराक लागून काम करता सगळ्यांक हांव अपील करता की प्लीज तुमी आमकां गोंय रिबिल्ड करपाक जे आमी विजन डॉक्युमेंट करतले तो विजन डॉक्युमेंट करपाक तुमची हेल्प आमकां जाय आनी ती हेल्प तुमी करची ही जी तुमी हेल्प करतले त्याचो व्हॅल्यू चड व्हडलो आसा कित्याक हो विजन डॉक्युमेंट गोंयचो जो फ्युचर आसा तो डिसायड करतलो गोंयची जे एक्झिस्टन्स आसा गोंयकारांचे जे एक्झिस्टन्स गोंयान आहा पळय ते डिसायड करतले सो सगळ्यांक अपील करता तेंच्यांनी प्लीज जॉयन जावचें आनी सगळ्या गोंयकारांनी हो नंबर प्लीज नोट करचो आनी मिस कॉल आमकां दिवचो आनी नेक्स्ट आमचो एक WhatsApp नंबर आसा तुमकां कितें इश्यूज आसा तुमकां कितें आमकां धाडपाक जाय ह्या नंबराचेर तुमी WhatsApp करपाक शकता 7038887702 प्लीज नोट हो WhatsApp नंबर तुमच्या सगळ्यांच्या मोबायलान हो WhatsApp नंबर तुमी सेव्ह करून दवरपाचो रेव्होल्युशनरी गोवन्स WhatsApp नंबर म्हणून RG WhatsApp म्हणून प्लीज सेव्ह करून दवरा नंबर आसा 7038887702
परतो एकदा रिपीट करता 70 कित्याक हो खूब इम्पॉर्टंट नंबर आसा फाल्यां तुमकां आमकां कितें सांगपाक जाय एवरी टायम कॉल जातले कॉल घेतले केन्नाय डिफिकल्ट जाता सो प्लीज ह्या नंबराचेर तुमी व्हॉट्सएप करचे आमचे भुरगे आसा ते नोट करून घेतले आनी प्रॉब्लम कितें तो आमच्या मेरेन पावयतले 7038887702 नेक्स्ट सो आयज जी आमची पॉलिटिकल एंट्री आमी डिक्लेअर केल्ली आसा आयज तुमकां सांगपाक सोदता आमी जी पॉलिटिकल पार्टी करपाक जे रजिस्ट्रेशन करपाक जाय जी फायल रेडी करपाक जाय ती फायल कॉन्स्टिट्यूशन सगळें रेडी जाल्लें आसा आनी तें घेवन आमी दिल्ली वयतले आतां ह्या विकान दिल्ली वयतले ते इलेक्शन कमिशनाक सबमीट करतले आनी विदीन द टायम फ्रेम ऑफ अरावंड 4 to 5 months म्हणटा मॅक्झिमम 5 months हेच्या भितर पॉलिटिकल पार्टीचे रजिस्ट्रेशन आहा पळय तें रजिस्ट्रेशन जातलें पूण आमकां जें काम चालू करपाक जाय तें काम आतांच चालू जावपाक जाय तें ऑलरेडी चालू जाल्लें आसा अशें न्हू की आमी पॉलिटिक्सान वयता म्हणून काम चालू आमी आतां ऑलमोस्ट मार्चान आमकां 4 वर्सां जाता ऑलमोस्ट 4 years आमी काम करता डिफरंट सेक्टरान आमच्या एग्रीकल्चर सेक्टरान काम चालू आसा धंदेकाराच्या हेचेर काम चालू आमचे जॉब्स आसा आमचे मतदार इलेक्शन कार्ड कॅन्सलेशन जे मायग्रंट इलिगल वोटींग कार्ड्स आसा ती कॅन्सलेशनाची मॅसिव कॅम्पेन चालू आसा ती कॅम्पेनूय आमी डिफरंट लेवलाचेर व्हरतले कित्याक न्यू रोल आतां येयल्लो आसा सो न्यू रोल घेवन आमकां परते एकदां ते स्टडी करून तेचेर आमकां सगळो डेटा काढून परते एकदा ते कॅन्सलेशनाक घालपाक जाय ते घालतले सो तुमचे जे पार्टिसिपेशन आहा तुमचे जे इन्वॉल्वमेंट आसा पळय ते चडान चड गरजेचे आसा सो प्लीज तुम्ही घरा बसून फक्त पळोवं नाका जर तुमकां दिसता हो सरकार तुमचो सरकार आमचो सगळ्यांचो सरकार येवपाक जाय गोंय परते रिबिल्ड जावपाक जाय तुमचे सगळ्यांचे पार्टिसिपेशन आमकां जाय आनी म्हाका गॅरंटी आसा की तुमी रावल्ले आनी तुमी सगळे जाण पार्टिसिपेट जातले आमचे फेसबूक पेजीस जे आसा रेव्होल्युशनरी गोवन्स आसा आमची गोंयचो पात्रांव जो न्यूज चॅनल आसा प्लीज तुम्ही तो लायक करचो शेअर करचो चडान चड तुम्ही ते शेअर करचे आनी हांव स्पेशल थँक्यू म्हणपाक सोदता आमचे जे मिडियाचे भाव आयज हांगा येयल्ले आसा तांकां थँक्यू म्हणपाक सोदता की तेंच्या माध्यमांतल्यान आमची जी रीच आसा ती रीच चड वाडलेली आसा विदाउट युअर सपोर्ट आमी त्या लेवलाचेर पावचे ना सो तुमचोय आमकां सपोर्ट जाय जो तुमचो सपोर्ट तुम्ही आता आमकां दीत आसा तसोच सपोर्ट आमी एक्सपेक्ट करता की तो इलेक्शन मेरेन असोच उरतलो गोंयांक लागून उरतलो आमकां लागून न्हू गोंयांक लागून तुमकां लागून तुमच्या भुरग्यांक लागून तुमच्या फॅमिलीक लागून सो मिडियाकूय थँक्यू म्हणटा तेंच्यांनी जे आमी तांकां इन्विटेशन धाडलें ते येयले हांगा तेंच्यांनी लायव्ह कवरेज केली रिपोर्ट्स करतले प्रेस मिडिया आसा तांकांय थँक्यू म्हणटा देव बरें करूं म्हणटा आनी जे व्ह्युअर्स आसा जे पळयतात तांकां हांव थँक्यू म्हणचो ना पूण तांकां एकूच सांगता की तुमी रिस्पॉन्सिबल गोंयकार म्हणून वागपाक जाय आमी सगळ्यांनी युनायट जावपाक जाय युनायट डजंट मीन कोण रॉटन आसा जेका गोंयचे कांयच पडलेले ना तो फक्त आमकां सकयल देंवोवपाक आहा तेका घेवन युनायट जावपाची युनायट जातले आमी फक्त लायक मायंडेड सेल्फलेस गोंयकार जो आसा तेका स्वताचे पडलेले ना जेका गोंयचे पडला जेका पडला गोंयान आमी कशी क्रांती घडयतले आनी गोंय कशें साल्वार करतले ते गोंयकारांक सगळ्यांक घेवन आमी वांगडा घेवन आमी फुडें या गोंय घडोवया आनी आमचे जे गोंय आनी गोंयकार आसा पळय ते साल्वार करया लेट्स रेव्होल्युशन लेट्स रिबिल्ड गोवा उजो देव बरें करूं